डॉक्टर इंडियामध्ये बाहेरून इम्पोर्ट करावा लागला हम्म. आणि तो कोणी इम्पोर्ट केला? राजा रणजित सिंग यांनी होमिओपॅथीला खूप छान पद्धतीने प्रमोट केलं. 38 पोटन्सी नंतर जे आहे मेडिसिनल सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये सापडत नाही. इंटरपर्सनल रिलेशनशिप जर तुमचे खराब असतील ना, तुमची लाईफ अशी तशी गडबडच. मी मला इतकी काही गोष्टी सांगितल्या की मी पण शॉक झालो ऐकून की हे एज्युकेशन पर्पज साठी सांगितलं गेलं होतं की थोड्या वेगळ्या अँगलने सांगितलं. की अशा पॉडकास्टची खूप गरज आहे ऍक्च्युअली. दोस्तों, डॉक्टर आगलावे होम्योपैथी के बहुत ही एक्सपीरियंस प्रैक्टिशनर है, जिन्हें मेडिटेशन के बारे में, स्पिरिचुअलिटी के बारे में बहुत अच्छी नॉलेज है। इस पॉडकास्ट के अंदर हमने मेडिटेशन के ऊपर बात की है, स्पिरिचुअलिटी के ऊपर बात की है, होम्योपैथी के बारे में बात की है और ऐसे बहुत सारे टॉपिक्स के ऊपर हमने बात की है। इस पॉडकास्ट के अंदर हमने डेली रूटीन में ऐसी कौन सी चीज़ें ऐड करने से आपकी लाइफ बहुत ही बेहतरीन बन सकती है, इन चीज़ों के ऊपर भी हमने बात की है। आई होप ये वीडियो आपको पसंद आएगा। मैं सजेस्ट करूंगा कि आप एक बुक और एक पेन आपके साथ में रखिए। जो पॉइंट्स आपको अच्छे लगे उसे नोट डाउन कीजिए। क्योंकि देखिए दोस्तों, इस पॉडकास्ट के अंदर हमने बहुत सारी ऐसी चीज़ों के ऊपर भी बात की है जिसके ऊपर कोई बात नहीं करते। तो आई होप आपको ये पॉडकास्ट पसंद आएगा। पॉडकास्ट पसंद आए तो पॉडकास्ट को लाइक कीजिए, चैनल को सब्सक्राइब कीजिए, शेयर कीजिए अपने दोस्तों के साथ। और दिस इज योर होस्ट प्रसाद राजगुरु। वेलकम टू माय यूट्यूब चैनल, दैट इज द स्पीकर प्रसाद। धन्यवाद। हाय गाईज, नमस्ते, स्वागत. नवीन पॉडकास्टला आपण स्टार्ट करतोय. सो आज आपल्यासोबत आहे डॉक्टर अमोल आगलावे सर. बेसिकली सर, या पॉडकास्टची स्टार्टिंग करण्याआधी एक इन जनरल क्वेश्चन जो की मी सगळ्या गेस्टला विचारणार आहे आणि स्टार्टिंगचं रिच्युअल स्टार्टच करणार आहे. कसं वाटतंय? एकदम मस्त. कशी लाईफ चालू आहे? खूप छान. छान सर. सो आजचा आपला पॉडकास्ट जसं की थंबनेलवरतून, जसं की बोलण्यावरतून सगळ्यांना समजलं असणार आहे की होमिओपॅथीच्या बेसवरती असणार आहे. मी गाईजला किंवा आपल्या व्ह्युअर्सला सगळ्यात आधी एक इन्फॉर्मेशन पुटअप करतो की डॉक्टर खूप वर्षांपासून, जवळपास 5 to 6 इयर्स पासून एक होमिओपॅथीचे प्रॅक्टिशनर आहेत. होमिओपॅथीमध्ये खूप सारे मिथ्स आहेत, खूप सारे त्यामध्ये मिसकन्सेप्शन्स आहेत. त्यावरती आपण या पॉडकास्टमध्ये डिस्कस करणार आहोत. सर, बेसिकली हा पॉडकास्ट स्टार्ट व्हायच्या आधी मी तुम्हाला एक क्वेश्चन करेल की तुमची जर्नी कशी स्टार्ट झाली? मी साधारण आता होमिओपॅथिक प्रॅक्टिस करताना मला एक 13 वर्ष झालीत आणि मी 2012 पासून क्लिनिक चालवतोय. तर इनिशियली सगळ्या मुलांसारखाच माझाही प्रवास आहे. झालं असं की होमिओपॅथीचा जो काळ आहे ना, सध्याला जे होमिओपॅथिक प्रॅक्टिस करणारे जे लोक आहेत ते फार म्हणजे खडतर प्रवास करूनच वरती आलेले आहेत. त्याचं कारण असं की MBBS ला ऍडमिशन भेटलं नाही, BDS ला ऍडमिशन भेटलं नाही, म्हणून आम्ही होमिओपॅथिकमध्ये ऍडमिशन घेतलं गेलं आमच्याकडनं. किंवा त्या काळामध्ये आमचा जिथे नंबर लागला होमिओपॅथीमध्ये आम्ही ऍडमिशन घेतलं आणि एक सहज सुरुवात झाली आमच्या करिअरची. त्यानंतर कॉलेज संपलं. कॉलेज होईपर्यंत सुद्धा असं माहित नव्हतं की आम्हाला होमिओपॅथिक प्रॅक्टिस करायची आहे. आणि होमिओपॅथिक प्रॅक्टिस करायची म्हणजे ऍक्च्युली होमिओपॅथीबद्दल ना खूप सारे गैरसमज आहेत. होमिओपॅथीमध्ये पैसा नाहीये, होमिओपॅथी स्लो आहे, होमिओपॅथीचे साईड इफेक्ट्स असतील नसतील ह्याबद्दल बरेचसे काही अफवा. आणि मुळात होमिओपॅथीबद्दलचे जे ग्रह मनामध्ये फिक्स होते आमच्या कॉलेज लाईफपासून की पैसा नाही आहे ह्याच्यामध्ये, तर मग आपण जनरल प्रॅक्टिस करू, सर्दी खोकल्याचे डॉक्टर बनू, अशी थोडीशी आमची धारणा होती. आणि डोक्यातही तेच फिक्स होते की आपल्याला हे झाल्यानंतर डॉक्टर बनायचं आहे, आपल्याला इंजेक्शन सलाईनवाले डॉक्टर बनायचं आहे आणि आपण मस्तपैकी पैसा कमवू. अशा पद्धतीने आमची कॉलेज लाईफ झाल्यानंतरची प्रॅक्टिसची सुरुवात व्हायला जस्ट ह्या गोष्टी डोक्यात ठेवून आम्ही उतरलो. बट झालं असं की बाय द टाइम मी नोटीस केलं की यार आमचे एक सर होते क्लासचे. त्या सरांनी थोडं आम्हाला प्रमोट केलं की चला नाही, तुम्ही होमिओपॅथी करा, तुम्ही थोडंसं होमिओपॅथीचं नॉलेज अपडेट ठेवा. तर हळूहळू होमिओपॅथीचं नॉलेज अपडेट करत गेलो. थोडासा इंटरेस्ट डेव्हलप झाला. आम्ही कॉलेज लाईफमध्ये असताना सुद्धा कॅम्प्स वगैरे घ्यायचो. तर ते कॅम्प घेत असताना आमच्या असं लक्षात आलं की असे काही आजार आहेत की जिथे ॲलोपॅथी किंवा जनरल प्रॅक्टिस काहीच करू शकत नाही. तर तिथे आम्ही होमिओपॅथी थ्रू खूप सारे छान छान रिझल्ट देऊन मेडिसिन दिल्यानंतर आम्हाला ते भेटले. मग तो जो एक इन्स्पायरेशन आम्हाला त्या इव्हेंट्समधनं मिळालं, त्यामुळे आमचं होमिओपॅथीमध्ये कन्व्हर्जन झालं. आणि समहाऊ मी होमिओपॅथीची साथ कधी सोडलीच नाही. हळूहळू होमिओपॅथीमध्ये आणखीन डिटेल अभ्यास करत गेलो. इंटरेस्ट वाढत गेला, क्रॉनिक डिसीजेस वाढत, म्हणजे पेशंट्स आमच्याकडे येत गेले जे बाहेर ठीक होत नव्हते, मग ते होमिओपॅथीमध्ये कसे ठीक झाले याबद्दलची जर्नी, इतकी सारी छान छान केसेस समोर आल्या. त्यामुळे कॉन्फिडन्स वाढत गेला आणि समहाऊ मी आज होमिओपॅथिक प्रॅक्टिसमध्ये जवळपास 12-13 वर्षांपासून काम करतो. ओके सर, जसं तुम्ही सांगितलं की होमिओपॅथीची जर्नी MBBS पासून स्टार्ट झाली. स्वप्ना तुटा, दिल तुटा. आमच्या फार्मसी स्टुडंटची पण अशीच काही व्यथा आहे. सो तर ते एक जनरल आहेच की बाबा MBBS भेटलं नाही तसं ऑप्शन फिल्ड असते. ठीक आहे. तर सर, आता बेसिकली आपण जर इंडियाची गोष्ट केली, भारताची गोष्ट केली, तर भारतामध्ये एक सीन आहे की पूर्वीच्या काळापासून एक सुश्रुत संहिता असू द्या किंवा खूप साऱ्या संहिता आहेत, त्यामध्ये योग आला, आयुर्वेद आला.
मेडिकल ट्रीटमेंट तर खूप सारे आहेत, जसं की युनानी आली, काही इयर्स आधी फॉरेन कंट्रीजमधून मेडिकल ट्रीटमेंट्स आल्या. तर भारताच्या ह्या गोष्टीला किंवा डिसिजेसला क्युअर करण्यासाठी व्हेरियस वेने खूप साऱ्या गोष्टी भारतामध्ये एंटर झाल्या. तर ओरिजिन भारताचा तर आयुर्वेद होताच, त्या सोबतीने योगा पण होते. तर योगा आणि आयुर्वेदमध्ये बेसिकली काय डील केलं जातं की बॉडी ट्रीटमेंट विथ द माइंड, की भारताच्या लोकांमध्ये म्हणजे बसलेलेच आहे डोक्यामध्ये की तुझ्या डोक्यामध्ये एकदा आजार गेला की तुझ्या बॉडीमध्ये तो आजार जाणारच. Correct. सो ह्या प्रिकॉशनरी ट्रीटमेंटमध्ये किंवा या प्रिकॉशनरी पाथमध्ये ज्या बाकीच्या ट्रीटमेंट आज भारतामध्ये एंटर झालेल्या, सो त्यामध्ये होमिओपॅथी कशी एंटर झाली? ॲक्च्युली होमिओपॅथी इंडियामध्ये जर एंटर कुठून झाली याचा शोध लावायचा म्हणलं तर 1829 साली एक डॉक्टर होनी बर्गर नावाचे एक डॉक्टर होते, जे की एक फ्रेंच फिजिशियन होते, होमिओपॅथिक फिजिशियन होते. त्या काळी होमिओपॅथीला फार काही अशी ओळख नव्हती आणि इंडियामध्ये तर दूरपर्यंत कोणाला होमिओपॅथीचं ह सुद्धा माहीत नव्हतं. तर मुळात एक डॉक्टर इंडियामध्ये बाहेरून इम्पोर्ट करावा लागला आणि तो कोणी इम्पोर्ट केला? एक रणजित सिंग नावाचे एक महाराज होते, महाराजा रणजित सिंग फ्रॉम पंजाब. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या आजारासाठी इंडियामध्ये त्यांना इन्व्हाइट केलं. त्यांना खूप छान फरक पडला इंडियामध्ये. त्यानंतर महाराजा रणजित सिंग यांनी होमिओपॅथीला खूप छान पद्धतीने प्रमोट केलं. तो एक होमिओपॅथीचा इंडियामध्ये एक एंट्री पॉईंट होता. त्यानंतर डॉक्टर होनी बर्गर यांनी कलकत्त्यामध्ये स्वतः त्यांची प्रॅक्टिस एक्सपांड केली आणि आज देखील सांगायला छान वाटेल की इंडियामध्ये कलकत्ता हे होमिओपॅथीचं सगळ्यात मोठं हब आहे आणि होमिओपॅथी सगळ्यात जास्त घरोघरी सुद्धा लिटरली बऱ्याच लोकांच्या घरी होमिओपॅथिक मेडिसिन्स तुम्हाला सापडतील. माझे काही बेंगॉली पेशंट्स आहेत, त्यांच्याकडे लिटरली त्यांच्या लोकल लँग्वेजमधले बुक्स आहेत होमिओपॅथीचे आणि त्यांना बऱ्यापैकी होमिओपॅथिक मेडिसिन्स माहिती आहेत. आपण जर एखादा विषय काढला ना, ते आपल्याशी छानपैकी डिस्कस करू शकतात ॲज इफ दे आर अ होमिओपॅथिक म्हणजे स्टुडंट्स असल्यासारखं. सो आजही होमिओपॅथीचं नाव जे राखून आहे ना इंडियामध्ये, ते कलकत्त्यापासून त्याचा फार महत्त्वाचा रोल आहे. कलकत्ता आणि पंजाबमध्ये आणि नॉर्थ इंडियामध्ये सुद्धा होमिओपॅथी खूप छान प्रॅक्टिस केली जाते आणि आता हळूहळू अवेअरनेस वाढत असल्यामुळे जवळपास इंडियामध्ये बऱ्यापैकी होमिओपॅथीचा स्कोप खूप छान वाढला आहे. सर बेसिकली काय आहे की होमिओपॅथीची ओळख जी आहे ना, ती जर आपण टिपिकल इंडियन फॅमिलीज पर्यंत गेलो, सो माझ्या ओळखीमध्ये असणाऱ्या खूप सारे जण असे आहेत की जे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतात. इनफॅक्ट माझे फ्रेंडचे वडील की ज्यांनी जवळपास 15 to 20 इयर्स पासून ते होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतात. तर त्यांची ओळख कशी आहे की नॉट होमिओपॅथी, लाईक छोट्या गोड गोड गोळ्या, व्हाईट कलर साबुदाण्याच्या गोळ्या. सो त्यांची ती ओळख आहे. सर आता बेसिकली ॲलोपॅथीची ट्रीटमेंट बघितली तर स्टार्टिंगच्या जनरेशनमध्ये ॲलोपॅथी काय, जसं की आपण मेडिकल फील्डमधून बिलॉंग करतो, आपल्याला माहिती आहे की ॲलोपॅथीची ट्रीटमेंट ही क्युरेबिलिटीपेक्षा ती ट्रीटमेंट जास्त हार्ड होती. लाईक लोकांना ते क्युअर होण्यापेक्षा लोक हे प्रे करायचे की मला मरू दे एक वेळेस चालेल, पण ती क्युरेबिलिटी नको माझ्यासाठी. तर ह्या जनरेशनमध्ये अशा लेवलची गोष्ट इन्व्हॉल्व्ह होणं, बिकॉज एखाद्याचा जीव वाचवणं हे एका म्हणजे समोरच्यांसाठी खूप मोठं टास्क असतं. बरोबर. अँड जो व्यक्ती हे सक्सेसफुली करतो तो देवापेक्षा कमी नाही. तर अशा या जनरेशनमध्ये एक गोड गोळ्या येत आहेत, त्या क्युअर करून जात आहेत, हे काही लोकांना ऍक्सेप्ट करणं त्या लेवलला एक मिथ असतं किंवा एक खोट आहे बाबा ह्या गोष्टीमध्ये चालत असतं. सर ते कसं टॅकल झालं? ऍक्च्युली होमिओपॅथीचा जो एक वर्ग आहे ना होमिओपॅथी घेणारा, तो त्या गुणांमुळे किंवा त्या रिझल्ट्समुळे आजही होमिओपॅथीला सोडायला तयार नाही. हे वर्षानुवर्षापासून चालत आलेलं आहे. हे आमचं फायटिंग चालू असतं ना, ॲलोपॅथी MBBS किंवा होमिओपॅथिकच्या डॉक्टरांचं जे फायटिंग चालू असतं ॲलोपॅथी वर्सेस होमिओपॅथी, हे तुम्हाला भरपूर सापडेल. म्हणजे होमिओपॅथी बद्दल निगेटिव्ह बोलले जाणारे व्हिडिओज तुम्हाला भरपूर सापडतील. पण प्रॉब्लेम काय ना, की ज्याला याचा रिझल्ट आलाय ना, तो माणूस त्या विश्वासावरती आजही तिथं टिकू आहे आणि त्याचं मेन कारण आहे की ॲलोपॅथी ज्या ठिकाणी एखाद्या आजाराला क्युअर करू शकत नाहीये, त्या ठिकाणी होमिओपॅथी त्याला म्हणजे वर्षानुवर्ष जुना आजार सुद्धा होमिओपॅथी आरामशीर क्युअर करून जाते. म्हणजे असे इतके सारे एक्झाम्पल्स आहेत ना, की ज्या ठिकाणी 20-20 वर्ष जुना खोकला आहे, सर्दी, ॲलर्जी आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस, अस्थमा, आहे, म्हणजे अशा आजारांना ॲलोपॅथी हतबल आहे. ते फक्त त्याला पॅलिएट करू शकतात, म्हणजे काय की तात्पुरता रिलीफ देऊ शकतात, बट त्यानंतर त्याला क्युअर नाही करू शकत. सो अशा केसेसमध्ये होमिओपॅथी कॅन डू मॅजिक. म्हणजे मी एक सिम्पलची केस सांगतो. माझ्याकडे ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे ॲलर्जिक सर्दी आणि दम्यासाठी एक पेशंट आलेले. तर त्यांची हिस्ट्री अशी होती की 20 वर्षांपासून त्यांना साधारण हा आजार होता. त्यांना मी काय बोललो की आम्ही हिस्ट्री घेत असतो. होमिओपॅथीमध्ये माइंड बॉडी कनेक्शन असतं आणि आम्ही होमिओपॅथीमध्ये सायकोलॉजिकल काय कारणं असू शकतात या आजारामागे, त्याच्याबद्दल थोडंसं डिटेल आम्ही पेशंटची हिस्ट्री घेतो. तर मला त्यांच्या हिस्ट्रीमध्ये असं सापडलं की त्यांच्या लाईफमध्ये असा एक इन्सिडन्स घडला होता की त्यात बऱ्यापैकी त्यांना तो ॲक्सेप्टच होत नव्हता.
सो माइंड लेवलला जी गोष्ट ऍक्सेप्टच होत नाहीये अशी गोष्ट त्या कॅरी करून होत्या जवळपास 20 वर्षांपासून. आणि त्या गोष्टीमुळे त्यांचं आजचं रुटीन सुद्धा डिस्टर्ब होत होतं. ओके. सिन्स 20 इयर्स शी वॉज कॅरिंग अशी एक गोष्ट कॅरी करत होत्या की जी त्यांच्या मनाला ऍक्सेप्टच होत नव्हती. सो एक्झाम्पल मी डायरेक्ट नाही सांगू शकणार पेशंट्स बद्दल, बट त्या केसमधनं मी एक शिकलो की त्या पेशंटच्या मनामध्ये जे काही कॅरी करणं चालू होतं ते निघत नव्हतं त्यांच्या माइंडमधले. तर मग होमिओपॅथीमध्ये अशा काही मेडिसिन्स असतात की ज्या पेशंटच्या सायकोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू जे निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स आहेत त्याला रिकवर करून त्याला क्लीनअप करून आणि त्यांची फिजिकल सिम्टम्स आम्ही टोटॅलिटी घेतो, त्या सगळ्या सिम्टम्सचं कॅल्क्युलेशन सगळं प्रॉपर स्टडी करून आम्ही एक मेडिसिन सिलेक्ट करतो. ती मेडिसिन दिल्यानंतर यू वोंट बिलीव्ह 10-20 वर्षांचा जो आजार आहे तो 10 दिवसानंतर पेशंटला एकही शिंका नाही. हो. आणि 20 वर्षात त्या व्यक्तीने कुठे दवाखाना केला नसेल. त्यांनी बऱ्यापैकी इथल्या स्पेशलिस्ट औरंगाबादच्या बाहेरच्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा ठिकाणी स्पेशलिस्टची नावं घेतली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या ठिकाणी गेलो तर आम्हाला फरक नाही पडला, मग तुम्ही असं काय दिलं. सो मी फक्त तो कॉज फाइंड आउट केला. तो कॉज फाइंड आउट झाला, प्रॉपर त्यांचं ट्रीटमेंट, प्रॉपर त्यांचं मेडिसिन मिळालं आणि ते मेडिसिन त्यांना बरोबर लागू झालं. आज त्या पूर्णपणे त्या ॲलर्जीतनं बाहेर. सो असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत आणि होमिओपॅथीमध्ये आम्ही कोर शोधायचा प्रयत्न करतो की कॉज काय आहे आजाराचा. सो याला आम्ही सायकोडायनामिक म्हणतो. म्हणजे सायकोडायनामिक म्हणजे काय असतं की पेशंटचा जो आजार आहे त्याच्या मागे काय एक्झॅक्ट कारण आहे की ज्याच्यामुळे हा आजार असा मेंटेन होतोय किंवा इतक्या वर्षांपासून चालवत आलेला आहे. याच्यामध्ये 2 टाईप असतात, एक एक्साइटिंग कॉज असतो, दुसरा मेंटेनिंग कॉज असतो. एक्साइटिंग कॉज म्हणजे ज्या कारणामुळे आजार एक्साइट झाला, सुरुवात झाली, आणि दुसरं कारण असतं मेंटेनिंग कॉज म्हणजे ज्या कारणामुळे आजार मेंटेन होतोय. ओके. सो अशी कारणं शोधून आम्ही होमिओपॅथीमध्ये त्याचा डिटेल अभ्यास करून मग ती मेडिसिन सिलेक्ट करतो जी पेशंटचे सगळे सिम्टम्स कव्हर करू शकते, माइंड आणि बॉडी दोन्ही लेवलला. आणि अशा पद्धतीने मग मेडिसिन प्रॉपर सिलेक्ट झालं की त्या पेशंटला प्रॉपर मेडिसिन मिळालं की तो पेशंट कसलाही आजारात नसू दे तो कव्हर होऊन जातो. सर, आता जसं तुम्ही सांगितलं की सायकोडायनामिक कॉजेस आहेत, मग बेसिकली होमिओपॅथी डील कशाला करते? सायकोलॉजीला डील करते की मोड ऑफ ऍक्शनला डील करते? याच्यात महत्वाचं म्हणजे याच्यात कुठलंच कमी जास्त नाहीये. म्हणजे माइंड आणि बॉडी दोन्ही फार इम्पॉर्टंट आहे. आम्ही याला टोटॅलिटी ऑफ सिम्टम असं नाव देतो. म्हणजे माइंडचे सिम्टम्स प्लस आम्ही बॉडीवरती आलेले सिम्टम्स म्हणजे शरीरावरती. फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला म्हणजे खाज किंवा डर्मेटायटिसचा आजार आहे, शरीरावरती बऱ्याचशा ठिकाणी काही फंगल इन्फेक्शन किंवा खाज खरूज टाईपचे काही सिम्टम्स आहेत आणि प्लस त्यांना माइंड रिलेटेड पण काही सिम्टम्स आहेत जसं की इरिटेशन आहे, झोप लागत नाहीये, स्ट्रेस आहे, कुठल्या गोष्टीमुळे चिडचिड होते. तर हे दोन्ही साईडला आम्ही कम्पेअर करतो, दोन्ही साईड्सला आम्ही एकत्र कॅल्क्युलेट करून त्या दोन्हींचं एक टोटॅलिटी ऑफ सिम्टम्स बनवतो. त्यानुसार मग मेडिसिन सिलेक्ट होतं. ओके. म्हणजे असं इम्पॉर्टंट दोन्ही सुद्धा आहे, तर माइंड सुद्धा आणि बॉडी सुद्धा. ओके. म्हणजे यामध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टींसोबत डील करावं लागेल, एक सायकोलॉजी सोबत पण डील करावं लागेल आणि त्याच्या डेली लाईफ सोबत पण डील करावं लागेल. करेक्ट. मग आता यामध्ये एक जो लोकांचा क्रिटिसिझम आहे बेसिकली होमिओपॅथी बद्दल, तर तो हाच येतो ना सर की त्यामध्ये ते डेली लाईफ चेंज करतात, डेली रुटीन चेंज करतात. दे आर नॉट ट्रीटिंग द डिसीजेस, दे आर नॉट डीलिंग विथ द डिसीजेस, दे आर डीलिंग विथ देअर डेली लाईफ्स. मीन्स त्यांचे हॅबिट्स काय आहेत, त्यांचे हॅबिटॅट्स काय. मग ह्यामध्ये प्रिकॉशनर्स किंवा डील करण्यासाठी लागणाऱ्या गोळ्या ह्या होमिओपॅथीत की एक चेंज हॅबिट आहे? मुळात कारणांपैकी जसं मी बोललो की एक्साइटिंग कॉज आणि मेंटेनिंग कॉज, तर याच्यामध्ये काय येतं ना की लाईफस्टाईल जर समजा तुमची फार खराब असेल तर याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर मध्ये बरेचसे आता आजकाल खूप कॉमन आहेत आजार, जसं की पीसीओडी आहे, हायपर ऍसिडिटी आहे, डिस्पेप्सी आहे, मल्टिपल असे आजार आहेत ना आजकाल की ज्यांना आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर मध्ये मोडतात जे आजार. तर मग अशा आजारांना खरं बघायला गेलं तर त्यांची लाईफस्टाईल नीट करणं सुद्धा आवश्यक आहे. जर आपण फक्त त्यांना मेडिसिन देत राहिलो, त्यांची सिम्टम्सची टोटॅलिटी घेतली, त्यांना मेडिसिन दिली, पण त्यांना फरकच नाही पडणार बिकॉज त्यांचं लाईफस्टाईल ठीक नाही. सो पहिले लाईफस्टाईल सुद्धा ठीक करणं आवश्यक. सो लाईफस्टाईल जर म्हणजे तो कॉज झाला ना त्या सगळ्या मेन. समजा एखादी व्यक्ती म्हणते की मला ऍसिडिटी होते आणि तिखट खाणं बंद करत नाही, नॉनव्हेज खाणं बंद करत नाही, बाहेरचं सगळं खाणं चालूच आहे, तेलकट ऑइल, बाहेरचं जंक फूड, फास्ट फूड सगळं खाणं चालू आहे आणि एक साईडला मेडिसिन पण चालू आहे. मेडिसिनचं काम काय आहे की त्या प्रॉब्लेमला, त्या पेशंटला त्या आजारातनं बाहेर काढणं. त्या आजारात पडायचं की नाही पडायचं हे पेशंटच्या सवयींवरती पण डिपेंड करतं. सो द कॉज जसं मी म्हणलो मेंटेनिंग कॉज आणि एक्साइटिंग कॉज. सो तो मेंटेनिंग कॉज झाला त्या आजाराचा. सो तो मेंटेनिंग कॉज त्यांना रिमूव्ह करणं आवश्यक आहे. असं नाही म्हणत की पूर्ण झिरोच करा, बट सम हाऊ तुम्हाला थोडंफार प्रमाणामध्ये त्या गोष्टींना कमी करावंच लागेल सो दॅट तुमची सिस्टीम त्या ऍक्सेप्टन्स मोडमध्ये येईल की तुमची हार्मोनियस बॉडी माइंड सगळं व्यवस्थित काम करेल. सो बेसिकली सवय बदला, संगत बदला, आयुष्य चांगलं होईल. करेक्ट. सो ठीक आहे सर, आता हा मोड ऑफ कॉज तर आपल्याला कळालेला आहे.
बट आता मी जसं हिस्ट्रिकल एक बॅकग्राऊंड बद्दल जसं तुम्हाला सांगितलं की ॲलोपॅथीमध्ये काय होतं की एक म्हणजे एन्शंट एरा जर आपण सर्च केला तर त्या एन्शंट एरामध्ये काय होतं की ट्रीटमेंट करायची असेल सो ती खूप हार्श असायची की ब्लड काढा आणि स्टिचिंग करा, ते कट करा, ते खूप जास्त हार्ड होतं. आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला डील करण्यासाठी होमिओपॅथी इन्व्हॉल्व्ह झाली किंवा बरोबर. इव्हॉल्व्ह झाली या सिच्युएशन पासून. सर मग आता जसं क्रिटिसिझम ॲलोपॅथीवरती लागलं होतं होमिओपॅथी इव्हॉल्व्ह झाल्यानंतर की तुम्ही खूप हार्श ट्रीटमेंट करताय, दे आर ट्राईंग देअर बेस्ट की त्या ट्रीटमेंटला कमी करायचं, जो हार्शनेस तिथे तयार होतोय, जो इफेक्ट तिथे तयार होतोय तो कमी करायचा. करेक्ट. तर होमिओपॅथी याच्यावरती कसं डील करते? कारण की जसं क्रिटिसिझम बद्दल बोललो आपण, तर पहिलं क्रिटिसिझम तर तुम्ही मला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की डेली लाईफ वगैरे वगैरे. Correct. सो सेकंड क्रिटिसिझम, एक तर मला डायल्युशन सांगा, जे डायल्युशन वरतीच बेस आहे. तो व्हॉट इज मीन ऑफ डायल्युशन? सेकंड थिंग की डायल्युशन वर होणारे क्रिटिसिझम होमिओपॅथी कसं क्युअर करते? अँड थर्ड थिंग इज डायल्युएशन रिअली वर्क? की डायल्युएशन पासून तयार झालेल्या गोळ्या की ॲव्होगाड्रो नंबर ती कन्सेप्ट आपण थोड्या ट्रीटमेंट नंतर घेऊ. बट मला एकदा डायल्युएशन आणि डायल्युएशन वरती होणारे क्रिटिसिझम याच्यावरची कसं डील होतं? मुळात ना होमिओपॅथीचं ज्यावेळेस ओरिजिन झालं ना त्यावेळेस पण ना डॉक्टर सॅम्युएल हॅनेमन जे होमिओपॅथीचे जनक आहेत त्यांनी 1796च्या आसपास होमिओपॅथीचं जस्ट जे सगळं ओरिजिन झालं तो याच काळाच्या आसपास आहे. आणि झालं काय ना की होमिओपॅथी डॉक्टर सॅम्युएल हॅनेमन हे स्वतः त्या काळचे मॉडर्न मेडिसिनचे प्रॅक्टिशनर होते. ओके. त्यांना त्यावेळेस ज्या काही गोष्टी घडत होत्या जसं की बिकॉज त्यावेळेस मॉडर्न मेडिसिन सुद्धा इव्हॉल्व्ह होत होतं. तर त्यावेळेस सर्जिकल प्रोसेस, इंजेक्शन्स, काहीतरी चिरफाड अशा गोष्टी पेशंटला रिलीफ देण्यासाठी केल्या जायच्या. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असं व्हायचं की बऱ्याचशा वेळेस पेशंट्सला त्याच्यामुळे खूप डॅमेज व्हायचं. तर मग डॉक्टर सॅम्युएल हॅनेमन यांनी एक गोष्ट नोटीस केली की त्यांना ह्या गोष्टी खूप अनइथिकल वाटायच्या. त्यांना असं वाटायचं की दिस इज व्हेरी रॉंग इन केस ऑफ ह्युमन बिंग, आपण असं नाही करायला पाहिजे. सो त्यांनी त्यावेळेस त्या मॉडर्न मेडिसिनच्या इव्हॉल्युशनला थोडंसं त्यांनी विरोध करत होमिओपॅथीचा शोध लावण्यासाठी एक नवीन धडपड सुरू केली. आणि त्यांनी जे काही रिसर्च केलं त्यांच्या प्रॅक्टिस काळामध्ये आणि रिसर्च काळामध्ये त्यांनी होमिओपॅथीचं सर्च करताना त्यांना बऱ्याचशा अशा गोष्टी सापडल्या की मग होमिओपॅथीचं जसं डायल्युशन, जसं तुम्ही म्हणलात की डायल्युशन म्हणजे बेसिकली होमिओपॅथिक मेडिसिन जे आम्ही एक्स्ट्रॅक्ट करतो ना तर त्याचं मेन सोर्स नेचरच आहे. 6 सोर्सेस आहेत, त्याच्यापैकी प्लांट्स, ॲनिमल्स, त्याच्यानंतर म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्या रुटीन नजरेमध्ये नाही आहेत. सो आम्ही काय करतो की होमिओपॅथिक मेडिसिन फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊया, कडुलिंबाचा पाला, त्याला आपण म्हणतो अजादिरक्ता इंडिका. तर हे प्लांट पासून आपण फॉर एक्झाम्पल होमिओपॅथिक मेडिसिन आपल्याला बनवायचं. तर त्या अजादिरक्ता इंडिकाचं आपण एक्स्ट्रॅक्ट घेतल्यानंतर त्याला अल्कोहोल सोबत आपण एक कॉम्बिनेशन बनवलं जातं, त्याला मदर टिंक्चर. एक फर्स्ट पोटन्सी असं समजा, एक बेसिक जसं आपल्या व्ह्युअर्सला समजण्यासाठी मी बेसिक पद्धतीने सांगतो की अल्कोहोल प्लस आपलं ते एक्स्ट्रॅक्ट याला मदर टिंक्चर असं म्हणलं जातं. तर हे एक फर्स्ट पोटन्सी आहे जी आपण बनवतोय. ओके. आपण नेचरपासून बनवलेली. सो अल्कोहोल याच्यासाठी की त्यामुळे लाईफ म्हणजे एकतर ते खराब होत नाही, दुसरी गोष्ट मेडिसिनची लाईफ चांगली राहते, आणि पोटंटायझेशनसाठी किंवा जे सगळ्यात बेस्ट माध्यम रिसर्चमधनं समोर आलं ते अल्कोहोल होतं. सो त्या मदर टिंक्चरपासून आता फर्स्ट पोटन्सी बनवायची. तर फर्स्ट पोटन्सी, सेकंड पोटन्सी, थर्ड पोटन्सी ही प्रत्येक वेळेस त्याची जी मागची पोटन्सी त्याच्यापासून पुढची पोटन्सी बनते. ओके. सो मदर टिंक्चरपासून फर्स्ट पोटन्सी बनली. तर तिच्यासाठी काय केलं आपण की मदर टिंक्चरचे एक पार्ट घेतला आणि 10 पार्ट आपण आणखीन अल्कोहोल ऍड केलं. ओके. दिस इज फर्स्ट पोटन्सी. त्याला एक डायनामिक प्रोसेस आहे होमिओपॅथीमध्ये मेडिसिन्स बनवण्यासाठी. त्याला आपण पोटंटायझेशन असं म्हणतो. पोटंटायझेशनच्या मेथडने मग हे पोटन्सीज आपण अचीव्ह करतो. सो आपल्याला फर्स्ट पासून सेकंड वर जर जायचं असेल आपल्याला परत काय करावं लागेल की फर्स्टचा एक पार्ट घ्यायचा सेकंडचे बनवण्यासाठी, फर्स्टचा एक पार्ट आणि पुन्हा अल्कोहोलचे 10 पार्ट्स. ओके. असं करत करत आपल्याला पुढे जावं लागतं. इट मीन्स की 1/10 1/10च्या पोर्शनमध्ये आपण पुढे चालतो. आणि याच्यात काय होतं ना मग की ऍक्च्युअल ड्रग सबस्टन्स जो आहे तो कमी कमी होत जातोय आणि डायल्युशन वाईज अल्कोहोलचं प्रमाण वाढत जातंय. सो इथेच ॲलोपॅथीवाल्यांचं क्रिटिसिझम की ते काय म्हणतात की तुमचं मेडिसिन्समध्ये फक्त प्लासिबो आहे, त्याच्यामध्ये मेडिसिन नाहीच आहे. एक लेवल येते की त्यानंतर 38th पोटन्सी नंतर जे आहे की म्हणजे मेडिसिनल सबस्टन्स जो आहे त्याच्यामध्ये सापडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण इश्यू काय होतं माहितीये का की हे फक्त त्यांचं बोलणं झालं, पण होमिओपॅथिकचे जे प्रिन्सिपल्स आहेत त्यानुसार जर बघितलं तर डायनामिक पोटन्सी, डायनामिक पॉवर जी ती मेडिसिनची वाढत जाते बाय द इन्क्रीजिंग नंबर जे असतात पोटन्सीचे त्याच्यानुसार वाढत जाते. आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो टेक्नॉलॉजीने याच्यावरती रिसर्च केला
हे खूप सारं क्रिटिसिझम चालू होतं. त्याच्यामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो टेक्नॉलॉजीने याच्यावरती रिसर्च केला आणि होमिओपॅथिकच्या डिफरंट पोटन्सी स्टडी करण्यासाठी घेतल्या. त्याच्यामध्ये त्यांना नॅनो पार्टिकल्समध्ये होमिओपॅथिक मेडिसिन सापडले. ओके. सो जे आतापर्यंत म्हणत होते ॲलोपॅथ्स की हे सगळं फेक आहे, प्लासिबो आहे, त्यांच्या मेडिसिनमध्ये काहीच नसतं, जस्ट अल्कोहोल असतं, प्लासिबो असतो, बस त्यांच्या सगळ्या गोष्टी तिथे थांबून जातात. बिकॉज सायंटिफिकली आता हे प्रूव्ह झालंय होमिओपॅथिक मेडिसिन्सच्या पोटन्सीजमध्ये, डायल्युशन्समध्ये ऍक्च्युअल फॉर्ममध्ये मेडिसिन्स आढळतं आणि ते इतकं मिनिमल लेवलला असतं की त्याचा फक्त डायनामिक एनर्जी पेशंटला फायदा करून जाते. ओके. मीन्स हे प्लासिबो इफेक्ट नाही. नाही, 100% नाहीच. आणि प्लासिबो इफेक्ट पण असं म्हणण्यासारखी वाईट तर गोष्ट नाहीये. जरी मी ऍक्सेप्ट करतो की प्लासिबो इफेक्ट वाईट नाही, बिकॉज आय एम सफरिंग फ्रॉम दिस इफेक्ट. तर सर आता बेसिकली काय होतं की आता प्लासिबो इफेक्ट बद्दल आपण बोललो आणि जसं तुम्ही सांगितलं की होमिओपॅथी डील करते डेली लाईफशी किंवा प्रत्येक मेंटल हेल्थ सोबत. आपण आधी क्रोनिक डिसिजेस बद्दल पण बोललो. तर आता सध्याच्या पिरियडमध्ये जसं की HIV झालं, PCODs आहेत, कॅन्सर आहेत, याच्यावरती होमिओपॅथी कसा इफेक्ट करेल? होमिओपॅथीनं खूप आता मॉडर्न झाली असं म्हणता येईल. बिकॉज ना प्रत्येक याच्यामध्ये ना होमिओपॅथीमध्ये अशी काही नावं आता समोर येत आहेत ना की जे स्पेशालिटी प्रॅक्टिस करतात ह्या आजारांना घेऊन. तसंच एक नाव आहे डॉक्टर म्हणजे सरकार म्हणून एक डॉक्टर आहेत कलकत्ता साईडला, त्यांची स्वतःची प्रॅक्टिस आहे. ते होमिओपॅथीमध्ये फक्त कॅन्सरचे पेशंट बघतात. हां, डॉक्टर सुनिर्मल सरकार तुम्ही सर्च करू शकता आणि खूप छान त्यांचे रिझल्ट्स आहेत. त्यांच्याकडे लोक रांगेत उभं राहून वाट बघून त्यांचे म्हणजे अपॉइंटमेंट भेटत नाही असं ऐकलंय. म्हणजे समहाऊ लोक स्पेशालिटी म्हणून ट्रीटमेंट करतात. आता HIV बद्दल असो किंवा कॅन्सर बद्दल असो, PCOD, बरेच जण गायनेकॉलॉजीमध्ये स्पेशालिटी करतात, स्किनमध्ये डर्मॅटॉलॉजीमध्ये कमी स्पेशालिटी करताय. म्हणजे आता असं झालं ना की होमिओपॅथीमध्ये सुद्धा स्पेशलायझेशन येऊ लागले. ओके, म्हणजे याच्यामध्ये पण स्पेशलायझेशन येत आहे, 100% येत आहे. काही तर आता सायकॅट्रिक डिसऑर्डर्समध्ये सुद्धा होमिओपॅथी खूप जबरदस्त रिझल्ट्स मिळत आहेत. इव्हन आमच्या पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राममध्ये सुद्धा आता स्पेशलायझेशनवरती जास्त भर दिला जातो. सो आता होमिओपॅथी पण कुठेच मागे नाहीये. होमिओपॅथीचे स्पेशालिटी प्रॅक्टिस करणारे खूप सारे डॉक्टर्स आहेत की जे पेशंट्सला असे रिझल्ट देत आहेत की जसं आता HIV तुम्ही एक्झाम्पल दिलं की त्यामध्ये काय आहे ना की पेशंटची इम्युनिटी एवढी कॉम्प्रोमाइज होऊन जाते की त्यांना बाकीच्या आजारांमुळे त्याचं डेथ होऊन जातं. तर त्या ठिकाणी पेशंटची जी सिम्पटम्स टोटॅलिटी आहे, टोटॅलिटी ऑफ सिम्पटम्स मी जसं मागे बोललो, तर टोटॅलिटी ऑफ सिम्पटम्स घेतली जाते आणि त्या पेशंटचे जे प्रत्येक सिम्पटमला महत्त्व आहे त्याला प्रॉपर त्यांची सायकोलॉजी स्टडी करून त्याची मेडिसिन दिली जाते आणि पेशंटचं लाईफ स्पॅन आहे तो बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होतो. तर माझे जे गुरु आहेत काही डॉक्टर्स आहेत त्यांनी पण मला जे एक्झाम्पल सांगितलं त्यांच्याकडे HIV जे केसेस आहेत त्यांचं लाईफ स्पॅन 10, 15, 20 वर्षांपर्यंत त्यांनी एक्सटेंड केलंय, जे की ॲलोपॅथीमध्ये सुद्धा पॉसिबल होत नाही. म्हणजे आता असे काही आजार आहेत ना की मी ॲलोपॅथीला दोष देत नाही. ॲलोपॅथी, आयुर्वेदा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी प्रत्येकाची आपली स्पेशालिटी आहे. आणि ॲलोपॅथीचा जसा रोल आहे इमर्जन्सी मेडिसिन्समध्ये, जसं की कुणाला हार्ट अटॅक आला, कुणाला काही इमर्जन्सी आहे, तर त्या ठिकाणी ॲलोपॅथी इज बेस्ट, नो डाऊट अबाउट दॅट. बट काही स्पेशालिटी जसं की आता मी काही आयुर्वेदिक मेडिसिन्स वापरतो, काही पेशंटचे प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर त्यांना खूप सुंदर रिझल्ट भेटतात. तर मी त्या ठिकाणी ॲलोपॅथी देऊ शकत नाही. तिथे ॲलोपॅथी दिलं, फॉर एक्झाम्पल एखादी पॅरासिटामॉल किंवा एखादा ॲलोपॅथिक ड्रग दिला तर त्याच्यामुळे पेशंटला जो डॅमेज होऊ शकतो तो डॅमेज न होता पेशंट रिकवर होऊन जातात. आयुर्वेदिक मेडिसिन्स अशा पण काही आहेत की ज्या प्लेटलेट्स वाढवतात. होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत की ज्या खूप छान पद्धतीने चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया अशा बऱ्याचशा ॲक्यूट केसेसमध्ये सुद्धा खूप छान रिझल्ट येतात. सो इथं डॉक्टरला डिसाईड करणं आवश्यक आहे की या पेशंटसाठी जास्त आवश्यक काय. की मला एक कन्सेप्ट फार आवडतो, इंटिग्रेटेड पॅथी. जसं की इंटिग्रेटेड पॅथी म्हणजे काय की एक डॉक्टर असा असावा की ज्याला सगळ्या गोष्टींचं नॉलेज असावं, काही हरकत नाही. तर आज जे फायटिंग चालू आहे ना MBBS, आयुर्वेदा, होमिओपॅथी, ही स्टुडंट्स, मला या वॉरमध्ये मला बिलकुल इंटरेस्ट नाही. मुळात आपण डॉक्टर बनतो कशासाठी आहे, पेशंटच्या भल्यासाठी. मग त्या पेशंटच्या भल्याचं काय आजच्या कंडिशनला, ह्या पेशंटला आता फॉर एक्झाम्पल एक पेशंट आलाय आपल्या समोर, ह्याला डेंग्यू झालेला आहे आणि याला ॲलोपॅथीमध्ये काही फरक नाही पडत आहे. त्याला ऍडमिट केलंय तुम्ही, त्याला सगळं सलाईन देताय, इंजेक्शन देताय, XYZ एव्हरीथिंग तुम्ही सगळं देऊन झालंय, तरी त्याचा प्लेटलेट काउंट वाढत नाहीये, तो सिरियस होत चाललाय, त्याचे कॉम्प्लिकेशन्स वाढत चाललेत, त्याचं म्हणजे त्याची रिकव्हरी कुठं दिसत नाही. सो मग तुम्ही अशा वेळेस आयुर्वेदिकच्या डॉक्टरला कॉल करून बोलवा, त्याचं ओपिनियन घ्या. होमिओपॅथिकच्या डॉक्टरला कॉल करून बोलवा, त्याचं ओपिनियन घ्या. काय हरकत आहे. जर त्या पेशंटला तुमच्या मेडिसिनचा फायदा होत नाहीये, ऍक्सेप्ट का करत नाहीये की नाही त्याला फायदा होत नाही, तुम्ही तर या फील्डमध्ये ट्राय करून बघा, आयुर्वेदिकने करून बघा, होमिओपॅथिकने करून बघा. सो असा एक पॅनल असावा की ज्यांनी सगळ्यांनी डिसाईड करावं की बाबा या पेशंटचं भल्याचं काय, की याला कशाने फरक पडेल चांगला.
सो अशा मेडिसिन्स आहेत होमिओपॅथी आणि आयुर्वेदामध्ये की ज्या ट्रिमेंडस पद्धतीने त्या प्लेटलेट काउंटला मस्त वरती आणू शकतात, पेशंट एकदम छान सर्वाईव्ह करू शकतो. तर मग तिथे फायटिंग नाही झाली पाहिजे आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी. पेशंटचं भल्याचं काय, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो दॅट्स व्हॉट आय एम सेइंग की होमिओपॅथीचे आपले आपले काही मस्तपैकी गुणधर्म आहेत, तसेच आयुर्वेदिकचे तसेच ॲलोपॅथीचे. सो प्रत्येकाला आपली आपली स्पेशालिटी. सो वर्क टुगेदर फॉर दॅट पेशंट. मग असं व्हायला पाहिजे. समज रहे हो, घ्या ओपिनियन घ्या. सर आता बेसिकली काय की आता एक स्पिरिच्युअल कन्सेप्टवरती जर आपण आलो तर एक मला सांगा की स्पिरिच्युअलिटी आणि होमिओपॅथी याचं कनेक्शन कसं जोडू शकतो आपण? स्पिरिच्युअलिटी खूप छान प्रश्न आहे. ॲक्च्युली होमिओपॅथीमध्ये आम्ही, जसं मी मगाशी पण बोललो की माइंड बॉडी कनेक्शन आम्ही शोधतो. आम्ही होल केस टेकिंग जेव्हा घेतो त्यावेळेस पेशंटच्या एक्झॅक्टली कुठल्या लाईफ स्पॅनमध्ये, कुठल्या इव्हेंट्समुळे त्याच्या लाईफमध्ये कॉम्प्लिकेशन्स आलेले आहेत याचा खूप छान महत्त्वाचा पार्ट असतो. जसं की IPR इंटरपर्सनल रिलेशनशिप आम्ही म्हणतो. तर इंटरपर्सनल रिलेशनशिप जर तुमचे खराब असतील ना, तुमची लाईफ फॅशन तशी गडबडच. सो प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आजकाल ना सगळ्यांना स्वार्थीपणाने आपलंच पडलेलं आहे. इंटरपर्सनल रिलेशनशिप फार क्वचित लोक इम्पॉर्टन्स देतात. त्यामुळे होतं काय ना की घरामधलं तर वातावरण खराब आहेच, प्लस बाहेरच्या जगामध्ये सुद्धा कॉम्पिटिशनमुळे किंवा स्वार्थीपणामुळे काही कारणांमुळे रिलेशनशिप मेंटेन होत नाही. सो जिथे जिथे रिलेशनशिपचा स्ट्रेस येतो ना त्या ठिकाणी आपलं माइंड डिस्टर्ब होतं. तुमचं माइंड जर डिस्टर्ब असेल तर तुम्ही, सिम्पलची गोष्ट आहे, तुम्हाला जर मी म्हणलं की तुम्हाला मी आत्ता खूप सारे पैसे देतो पण तुमच्या माइंडमध्ये खूप सारा स्ट्रेस आहे, पण तुम्हाला त्या पैशाने लगेच रिलीफ नाही मिळणार, रिलॅक्स नाही होणार तुम्ही त्या पैशामुळे. बिकॉज तुमचा मेन कॉज जो येतो किंवा तुमच्या प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे तो पैसा नाही आहे. प्रत्येक वेळेस पैसा काम नाही करत. सो तुमचं पीस ऑफ माइंड इम्पॉर्टंट आहे. सो लाईफमध्ये ना आजकाल लोकांचं जे पीस ऑफ माइंड हरवत चाललंय त्याच्या मागे ना रिझन हे स्पिरिच्युअलिटीकडे दुर्लक्ष. थोडंफार स्पिरिच्युअल टच असायला पाहिजे माणसाला. आणि फार काही वाईट नाही. आपल्या इंडियन कल्चरमध्ये इतक्या साऱ्या गोष्टी आहेत ना की ज्या आपण अडॅप्ट करू शकतो इझिली, पण त्या आपण करत नाही अडॅप्ट. त्याचं मेन कारण आपण ना हळूहळू वेस्टर्नायझेशनकडे जास्त चाललोय आणि आपल्याला आपलंच कल्चर आवडत नाही असं झालंय. तो मेन प्रॉब्लेम तिथे. आपल्या घरामध्ये सुद्धा बेसिक गोष्टी त्या व्हायला पाहिजे, इम्प्रिंट व्हायला पाहिजे की तुम्हाला ABCD आपल्या कल्चरबद्दल माहीत पाहिजे. तर याचा फायदा असा होतो आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलला की तुम्ही जर मेडिटेशन करत असाल, तुम्ही स्पिरिच्युअली कनेक्टेड असाल तर तुमचं माइंड पीसफुल राहतं आणि अल्टिमेटली हेल्थ व्यवस्थित राहते. होमिओपॅथी आम्ही काय करतो होमिओपॅथीमध्ये की तुमच्या माइंडवरती जास्त फोकस करण्यामागचे रिझनच हे की एक एक्झाम्पल देईल मी की आता उदाहरणार्थ आता आपण इथे 4 मित्र आहे फॉर एक्झाम्पल. आता आपण 4 मित्र जाऊन जेवायला गेलो कुठेतरी, जेवण केलं आणि आता एखाद्यालाच ऍसिडिटी झाली, बाकीच्या तिघांना ऍसिडिटी नाही झाली. खाणाऱ्याने तर सगळ्यांनी सेम खाल्लं होतं, मग चौघांपैकी एकालाच काय ऍसिडिटी झाली. त्याचं मेन कारण असं आहे की त्याची सिस्टीम ना ऍक्सेप्ट नाही करत आहे. काही ना काही त्याच्या सिस्टीममध्ये डिफरंट. आता मी जर म्हणलं की फिजिओलॉजिकली बघितलं तर ऑर्गन वाईज लिव्हर, किडनी, हार्ट बीट सगळं सेम आहे, सगळ्यांमध्ये सेम आहे. मग डिफरन्स कुठे आला? डिफरन्स आहे त्याचा माइंडसेटचा. त्याच्या माइंडसेटमध्ये ॲसिडिटीचं मी काही सिम्पल ट्रिक्स फॉलो करतो. जसं हरी करी वरी. हरी म्हणजे स्वभाव थोडासा गडबड असेल, त्यानंतर स्पायसी खाणं असेल, आणि वरी म्हणजे चिंता, टेन्शन, ताणतणाव. हे जर 3 पॉईंट्स तुमचे मॅच होत असतील तर तुम्हाला ॲसिडिटी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर मग त्या एका व्यक्तीला ज्याला ॲसिडिटीचा त्रास झाला, 4 लोकांपैकी एकालाच त्रास झाला, त्याचा स्वभाव याच्याशी थोडासा साम्य असण्याची शक्यता असते. तर इथे माइंडचा कन्सेप्ट फार इम्पॉर्टंट. त्या पेशंटचा माइंड डिस्टर्ब आहे, त्याचं थोडंसं वरीज, स्ट्रेस, टेन्शन काही ना काही त्याच्या मागे आहे, त्याच्यामुळे त्याला हा प्रॉब्लेम आहे असं असू शकतं. सो इथे माइंडचं कनेक्शन आहे, जसं मी बोललो मगाशी. आता स्पिरिच्युअलिटीवरती जसं माइंडचं कनेक्शन बोललो आपण, तर ॲज अ डॉक्टर म्हणून किंवा इतर लोकांशी जेव्हा तुम्ही भेटता, पेशंटशी जेव्हा भेटता, तुम्ही स्पिरिच्युअलिटीला कसं बघता सर? की एक पीस ऑफ माइंड म्हणून बघता की रब राखा, लाईक देव करे सगळं करे, त्या टाईपमध्ये बघता? पीस ऑफ माइंड तर इम्पॉर्टंटच आहे, पण स्पिरिच्युअलिटी जर बघितलं तर स्पिरिच्युअली तुम्ही अवेकन असणं इतकं आवश्यक आहे आजच्या डेटला की तुमचं स्पिरिच्युअल नॉलेज जर थोडंसं अपग्रेड केलं तर तुम्हाला त्याचे इतके बेनिफिट्स होऊ शकतात. इवन मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पण नोटीस केलं की मला आवड आहे स्पिरिच्युअल गोष्टींशी थोडंसं कनेक्टेड राहण्याची. तर माझ्या वर्कमध्ये मला खूप इम्प्रूव्हमेंट जाणवली, माझ्या प्रॅक्टिसमध्ये पण आणि माझ्या नॉलेजमध्ये अपग्रेडेशनमध्ये पण मला खूप फरक जाणवला. तर स्पिरिच्युअलिटी अशी गोष्ट आहे ना की जर तुम्ही फोकस्ड असाल तर तुमच्या कामात तर तुम्ही सक्सेसफुल व्हालच, पण लाईफ पण तुमची खूप छानपैकी तुम्ही सेटल करू शकता. सो होमिओपॅथीमध्ये ना आम्ही पेशंट्सला जसं
ट्रीट करतो ना, त्याला होलिस्टिक मेडिसिन पण म्हणतो आम्ही. होलिस्टिक मेडिसिन्स म्हणजे कसं, की त्याच्या प्रत्येक ॲस्पेक्टला स्टडी करून, तर तो स्पिरिच्युअल सुद्धा आहे का नाही हे सुद्धा आम्ही त्याला विचारतो. ओके. सो त्याचा बेनिफिट असा होतो की आपला हॅपीनेस दुसऱ्यांवरती डिपेंड ज्यावेळेस राहतो, त्यावेळेस मग आपला आनंद, दुःख हे सगळं दुसऱ्यांवर डिपेंड होऊन जातं ना. फॉर एक्झाम्पल, की घरामध्ये कोणाची चिडचिड झाली, स्ट्रेस झाला आणि सडनली कोणाचा तरी बीपी वाढून गेला. सो ट्रिगरिंग फॅक्टर काय आला, की भांडणं झाले घरामध्ये आणि तुमचा बीपी वाढून गेला. सो हे कुठून झालं, तुमचा स्वतःच्या माइंडवरती स्वतःचा कंट्रोल नाहीये. घरात वाद झाला, समोर XYZ व्यक्ती तुमच्याशी भांडली आणि तुमच्या सिस्टीमने लगेच काहीतरी रौद्ररूप दाखवलं आणि तुमचा बीपी वाढला. म्हणजे समहाऊ स्पिरिच्युअली जर तुम्ही थोडंसं अवेकन असाल तर हे झालं नसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, की जग तर तुम्हाला काही ना काही बोलेल, वाद होतील, भांडणं होतील, सगळं ठीक आहे. तुमचा आनंद, दुःख दुसऱ्यांवरती डिपेंड होऊ लागलं ना. म्हणजे दुसऱ्यांनी तुमच्याशी वाद घातला आणि तुम्ही लगेच बीपी वाढला तुमचा. याचा अर्थ काय, की तुमची सिस्टीम तुमच्या त्या सिच्युएशनला तुम्हाला त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे होता, ना की तुमच्या सिस्टीमने तुमच्या अगेन्स्ट काम करायला पाहिजे. म्हणजे आपण ॲज अ ह्युमन, आपला ब्रेन इव्हॉल्व्ह झाल्यानंतर आता आपल्यामध्ये आणि बाकीच्या प्राण्यांमध्ये फरक काय, की आपण थोडेसे विचार करू शकतो प्राण्यांपेक्षा थोडासा वेळ सिस्टम. सो तुमचा ब्रेन तुमच्या विरुद्ध काम करतोय हे केव्हा होतं, ज्यावेळेस तुम्ही स्पिरिच्युअली कनेक्टेड नाहीये कुठे. ओके. सो समहाऊ मला हे म्हणायचं तात्पर्य हे आहे, की तुमच्या सिस्टीममध्ये जे काही घडतं त्याचा सगळा करता करवे तो तुमचा मास्टर माइंडच आहे. येस. सो त्याला हेल्दी ठेवण्यासाठी तुम्हाला स्पिरिच्युअली कनेक्टेड असणं फार आवश्यक आहे. सर, आता बेसिकली आम्ही जो आधीचा पॉडकास्ट केला होता ना, तो एक गौर गोपालदासजी आहेत त्यांच्यासोबत केला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी कांचन, कामिनी, कीर्ती, लाईक फेम, सेक्स अँड मनी ह्या तिन्ही गोष्टींबद्दल एक डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन दिलं होतं. त्यांनी मला सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही या तिन्ही गोष्टींना अटॅच होता, देन यू लॉस्ट युअर स्पिरिच्युअल माइंड आणि तुम्ही खूप जास्त डिस्टर्ब होता. करेक्ट. याचं एक एक्झाम्पल माझ्या लाईफमध्ये खूप जास्त सेट झालं होतं की आय जस्ट लॉस्ट माय फादर. तुम्हाला तर माहिती सगळ्या. तर मी खूप जास्त डिस्टर्ब झालो होतो अँड त्यामुळे प्रॉब्लेम काय झाला की माझ्या जे मेडिकल रिपोर्ट्स होते ते खूप जास्त डाऊन आले होते. B12 वगैरे, वजन खूप जास्त लॉस झालं होतं आणि मी मेंटली स्टेबल पण नव्हतो, की मला म्हणजे अजून सुद्धा त्या गोष्टी हिडबॅक होतात. बट आय जस्ट एक्सपिरियन्स दॅट की ज्यावेळेस मी स्पिरिच्युअलिटीला कनेक्ट करतोय तर त्यावेळेस काय होतंय की त्या गोष्टी ओव्हरकम करण्यासाठी मला हेल्प भेटते ज्यावेळेस मी स्पिरिच्युअलिटी कनेक्ट करतोय माझ्या स्वतःच्या सोबत. बरोबर. बट कधी कधी काय होतं सर, की एक ड्रॉबॅक असतो की लोकांचं काय ड्रॉबॅक सेट झालेलं आहे डोक्यामध्ये की हेक्टिक लाईफस्टाईल, आम्ही खूप एंगेज आहोत, आमच्याकडे टाइमच नाहीये, असं तसं, आणि मला टाइम नाहीये, 24 तास पण कमी पडतायत, मला तेव्हा 48 तास दिले पाहिजे दिवसामध्ये, सो मॅनेज नाही करतायत. तर अशा लोकांसाठी काय सजेशन आहे? मुळात काय ना, की काही गोष्टी एजनुसार घडतात. प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या लाईफमध्ये ना टप्पे असतात, त्या टप्प्यानुसार हॉर्मोनल चेंजेसनुसार काही गोष्टी समोर येतात. पण जेव्हा लाईफ थोडीशी खडतर सिच्युएशन मधून जात असताना त्यावेळेस आपल्याला ती बरंच काही शिकवत पण असतं. सो त्यावेळेस तुम्हाला त्या लेसन्स मधून ना काही ना काही पॉझिटिव्ह घेऊन बाहेर निघणं एक्सपेक्टेड आहे. तुम्ही जर डायव्हर्ट झाले आणि तुम्ही जर रॉंग पाथ पकडला तर तुम्ही रिकव्हरीचे चान्सेस थोडेसे कमी असतात. सो समहाऊ आय विल सजेस्ट की ह्याच्या तुम्ही गोष्टी बोललात तिन्ही सुद्धा, याचा मेन जो कोर आहे ना तो सिंपल ह्युमन माइंडच आहे. कुठली गोष्ट अति झाली तर त्याची माती होणार आहे. सिंपल ठीक आहे. तुम्ही लाईफमध्ये ज्यावेळेस तुमच्या माइंडमध्ये काहीतरी अशा गोष्टी शिजत आहेत की ज्या खरं तर तुम्हालाही माहिती असतं की रॉंग आहे, बट स्टील तुम्ही त्याला जर समजा हवा घालत असाल तर तुम्ही लाईफमध्ये काहीतरी गडबड करून ठेवा. सो समहाऊ मला असं वाटतं की तुम्ही बोल्डली काही गोष्टी त्या क्षेत्रातल्या लोकांशी डिस्कस करणं आवश्यक आहे. माझ्याकडे असे काही मुलं येतात ना की 16-17च्या एज मधले काही मुलं आहेत, मुली येतात, ते त्यांच्या पॅरेंट्सला पण काही गोष्टी शेअर करू शकत नाहीत. ते बिचारांना जर आपण थोडंसं खोदून व्यवस्थित विचारलं तर ते व्यवस्थित सांगू शकतात आपल्याला. म्हणजे तिथे जर आपण प्रॉपर गायडन्स मिळालं त्या एज ग्रुपमध्ये तर त्या पेशंटचं लाईफ पुढचं खराब होणं वाचू शकतं. माझ्याकडे एक छानसं एक एक्झाम्पल आहे. स्कूलमध्ये सेक्स एज्युकेशनचा क्लास झाला, त्यानंतर एक मुलगी आहे, त्या गोष्टी तिला फर्स्ट टाइम माहीत पडल्या, ज्या गोष्टी त्यांना शिकवल्या गेल्या. त्यानुसार तिचं थोडंसं त्याबद्दलचं अट्रॅक्शन वाढलं. पण मग तिला त्याबद्दलचे जे थॉट्स येत होते त्याबद्दल काही अशा गोष्टी घडत होत्या तिच्या माइंड आणि बॉडीमध्ये तिला थोड्याशा अनकम्फर्टेबल करत होत्या. सो मग विषय असा झाला की त्यांना मी थोडं डिटेल विचारलं. तिच्या पॅरेंट्ससमोर ती मोकळी बोलत नव्हती. त्यांना मग मी पॅरेंट्सला थोडंसं थांबवलं आणि तिला प्रॉपर डिटेल्स विचारलं. तर तिने मला इतकी काही गोष्टी सांगितल्या की मी पण शॉक झालो ऐकून की हे एज्युकेशन पर्पजसाठी सांगितलं गेलं होतं की थोड्या वेगळ्या अँगलने सांगितलं गेलं. सो समहाऊ जो एज्युकेट करणारा व्यक्ती आहे
त्याचं एज्युकेशन देण्याची जी पद्धत आहे ती इम्प्रोव्हाइज होणं फार आवश्यक आहे इंडियामध्ये. सो समहाऊ मला असं वाटतं की त्या व्यक्तीने माझ्यासोबत ज्यावेळेस ती गोष्ट सगळी शेअर केली त्या व्यक्तीला मी प्रॉपर समजून सांगितलं, काउन्सिलिंग केलं आणि त्यांना काही मेडिसिनची पण गरज पडली मला त्या गोष्टींमधनं काढण्यासाठी. तर त्यानंतर त्यांची रिकव्हरी इतकी छान झाली की नंतर त्यांचं माइंड शांत झालं. म्हणजे मी त्यांना दोष देणार नाही, पण त्यांच्या माइंडमध्ये हे जशा पद्धतीने इम्प्लांट झालं तर ती पद्धत थोडीशी मला रॉंग वाटली. सो समहाऊ पॅरेंट्सने पण थोडंसं ओपन अप होणं गरजेचं आहे. मुलांना त्या त्या एज ग्रुपनुसार तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. मला नसेल समजा तुम्ही जा थोडंसं तुमच्या माहितीमध्ये असणाऱ्या एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीला भेटा, त्या क्षेत्रातल्या व्यक्तीला भेटा, तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करा प्रॉब्लेम्स, मग तुम्हाला त्या गोष्टींबद्दलचा अवेअरनेस येईल. म्हणजे तुम्ही प्रॉब्लेमला जर घेऊन बसलात तो आणखी मोठा होईल. त्याच्यापेक्षा डिस्कस करा, सॉल्व्ह करा, धरून नका बसू. धरून नका बसू. सर आता बेसिकली काय होतं की आपण जसं सेक्स एज्युकेशन बद्दल बोलतो, इंडियामध्ये सेक्स एज्युकेशनचं नाचच बरोबर आहे. मीन्स 9-10च्या मुलांना रिप्रोडक्शनचा चॅप्टर आहे, तो शिकवत असताना सुद्धा टीचर्स एवढे अनकम्फर्टेबल होतात की मुलं काही क्वेश्चन्स करतील का काय. पण ऍक्च्युली मूळ जो आहे, जो कॉजेसचा जो रूट आहे, तर तो तिथेच आहे बरोबर की लोकांना ते देता येत नाही, बरोबर. ते सप्लाय नाही करता येते की व्हॉट इज द एज्युकेशन राईट नाव. आणि जसं तुम्ही सांगितलं की पेशंट आले वगैरे ते डिस्टर्ब होतं खूप जास्त. तर असे आजपर्यंत खूप सारे युथ आहेत जे ओपन अपच नाही होत. करेक्ट. तर त्यांचे पॅरेंट्स पण त्याच्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतात. बिकॉज बरोबर. पॅरेंट्स काही काही स्ट्रिक्ट असे असतात की तू काय करतोय, तू चुकीचं करतोय. इफ समवन कॉट की ते कोणीतरी पॉर्न बघतोय आणि त्याला बघितलं आणि एखाद्या पॅरेंट्सने त्याला समजून सांगण्याच्या जागी त्याला खूप जास्त मारलं किंवा त्याला खूप स्ट्रिक्टली रेजिस्ट केलं त्या गोष्टीसाठी, तर ती गोष्ट हिटबॅक होते आणखी, बरोबर. की परत त्या गोष्टीकडे जाण्याचं अट्रॅक्शन आणखी होतं. की एखाद्या माणसाला जर सिगरेट सोडायला सांगितलं ना, तो आणखीन त्या गोष्टीकडे जातो की Correct. मला एक्सपिरियन्सच करायचा आहे गोष्टी. तर अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही पॅरेंट्सला काय ऍडवाइस द्याल? खरंच एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. Actually काय आहे ना की ह्युमन टेंडन्सी आहे. ह्युमन टेंडन्सी कशी आहे, तुम्हाला जी गोष्ट करू नको म्हणलं ना हा. ती तुम्हाला जास्त करावं वाटतं. सो मग तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना सांगताय ना करू नको, तर तुम्ही त्या आणखीन त्याला ना अशा उलट निगेटिव्हली त्याला समजून सांगता. ही पद्धत चुकीची आहे. तुम्ही त्या एज ग्रुप मधून गेलाय, पॅरेंट्स ॲज अ पॅरेंट तुम्हाला त्या गोष्टी मुलांशी बोलायला कधी ना कधीतरी ओपन अप व्हावं लागेल. बऱ्याचदा होतं असं ना की मुली तरी थोडंफार आईशी शेअर करतात, पण मुलं मुलींप्रमाणे कुणाशीच कनेक्टेड नसतात. मुली ऍटलीस्ट आईशी कनेक्टेड असतात, पण मुलं मात्र लहानपणापासून वडिलांमध्ये आणि त्याच्यामध्ये बॅरियर असतात आणि आईशी तो बऱ्याचशा अशा गोष्टी डिस्कस करू शकतात. अनकम्फर्टेबल होतो. तर मुलं मोस्टली मिसगाईड होतात. कुठून तरी एखादा व्हिडिओ बघायचा, काहीतरी XYZ सर्च करायचं, कोणतरी एखादा मित्र गुरु होऊन जातो आणि काहीतरी मिसलीड करतो. मग बडे भैया. हा बडे भैया, मग तो काहीतरी मिसलीड करतो, लाईफ आणखी खराब होत जाते. सो म्हणजे तुमचा सोर्सच रॉंग असतो. सोर्स रॉंग असेल तर डिसिजन गडबडणार. तर मला असं म्हणायचं आहे की ज्या ठिकाणी मुलांना प्रॉपर एक एज ग्रुपमध्ये पोहोचल्यानंतर पॅरेंट्सचा एक महत्वाचा रोल असतो की तुम्ही त्यांना हमेशा प्रत्येक गोष्ट ओरडून नका सांगू, त्यांना तुम्ही चुकीचं नका सांगू. त्यांच्याकडून एखादी चूक घडली आहे तर त्यांना ते प्रॉपर समजून सांगणं आवश्यक आहे की असं का झालं. कारण ते जे बॅरियर आणि ते जे अंतर बनतंय ना फॅमिलीज मध्ये, ते नंतर कधी मिटतच नाही. म्हणजे मी कॉमनली बघतो ना की मुलांमध्ये आणि त्यांच्या वडिलांमध्ये हमेशा अंतर असतं. मी जसं म्हणलं की मुलींना जरी शेअर करायला आई असते, ती कुठल्याही विषयावरती डिस्कस करू शकते आणि आपल्याकडे आई एक मुलगी वयात आल्यानंतर तिला सगळ्या गोष्टी समजून सांगते. मासिक पाळी काय असते किंवा लाईफ मध्ये कसे कुणाशी किती अंतर ठेवायचं काय, हे मुलींचं आणि आईचं बोलणं होतं. पण मुलांचं आणि वडिलांचं किंवा मुलांचं आणि आईचं असं कधी बोलणं झालेलं मी नाही ऐकलं, फार क्वचित होतं. सो मला असं वाटतं ना की हे बॅरियर मिटलं पाहिजे, सो दॅट मुलं चुका करतील पण मग त्यांना ऍटलीस्ट कळेल की आपण कुठे चुकतोय आणि ते चुकांबद्दल प्रॉपर डिसिजन कसा घ्यायचा हे त्यांना त्यावेळेस समजतं. सर आता बेसिकली काय माहिती का, की मुली बोलतात, मुली एक वेळेस आईसोबत बोलतात, वडिलांसोबत पण जातात आणि ते मुलांच्या नशिबातच लागले. मुलांचा एक लाईफ टाइम गोल जर तुम्ही कोणाला विचारलं ना, पैसा मनी तर खूप असतोच तो एक, की फेम पाहिजे असं. बरोबर. पण वडिलांना हक करणं एक गुण आणि फॅमिलीशी जुळवून घेणं, Correct. हा 2 गुण मुलासाठी खूप जास्त असतात. आणि मुलांचे माती पडलेलंच आहे की लडकी रोते नाही, लडकीने रोना नाही चाहिए. So ते एक पुरुषार्थ जो दाखवलेला आहे, पण तो कुठेतरी चुकीचा असं वाटत नाही का तुम्हाला? 100%. मुलं उलट मी तर म्हणतो की मुलं खूप जास्त इमोशनल असतात. मुलींपेक्षाही बऱ्याचदा मला अशी मुलं सापडलीत की जे मुलींपेक्षा जास्त इमोशनल आहेत. काय होतं ना की त्यांना रडणं हा आपल्या समाजामध्ये ना एक विकनेस म्हणून दाखवला गेलेला गोष्ट आहे. पण रडणं हा विकनेस नाहीये. लाईफमध्ये जे काही कठीण प्रसंग येतात ना, त्या ठिकाणी माणूस जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही त्रास होतो, एक खूप छान कोट आहे रुमीचा, वुंड इज द प्लेस वेअर
लाईट एंटर्स यू. हं. ओके. वुंड म्हणजे काय, की ज्या ज्या वेळेस तुम्हाला आयुष्याने जखमा दिल्यात ना, तर त्या जखमांमध्ये ज्या पेनफुल लाईफचा जो प्रसंग आहे तुमचा, त्या प्रसंगांमधून खूप काही तुम्हाला शिकता येऊ शकतं जर तुम्ही त्याला वाईजली आणि मॅच्युअरली डिसिजन घेऊन त्यावरती वर्क केलं तर. म्हणजे तुम्ही जर समजा त्या सिच्युएशन मध्ये कोलॅप्स झाले, आता एखादा प्रसंग आहे असं समजूया की 16-17 वर्षाच्या काळामध्ये किंवा 18-20 वर्षाच्या एखाद्या मुलाचं ना हार्ट ब्रेक झालं, ब्रेकअप झालं, तर त्या काळामध्ये त्यांनी जर समजा त्या गोष्टीला थोडं पॉझिटिव्ह घेतलं की बाबा माझ्यासोबत असं झालं तर मी आता माझं स्वतःला मी प्रूव्ह करून दाखवेल, मी काहीतरी मोठं बनवून दाखवेल, असं जर त्यांनी त्या गोष्टीला घेतलं तर तो खूप काही करून दाखवू शकतो. त्याच ठिकाणी जर त्याला रॉंग संगत भेटली एखादी, त्याला काही व्यसन लागून गेलं तर त्याची पूर्ण लाईफच बरबाद होऊ शकते. सो किस्सा असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. इन्सिडन्स एक आहे, पण त्याला तुम्ही कशा पद्धतीने डील केलं लाईफमध्ये त्यानुसार तुमची लाईफ पुढची सगळी डिसाईड होते. सो ह्या एक्झाम्पलवरून एक सिम्पल क्लिअर होऊन जातं की तुमचा माइंडसेट खूप मॅटर करतो आणि त्यावेळेस तुमच्या पॅरेंट्स तुमच्या सोबत साथ उभं असणं खूप आवश्यक असतं. मुलं मोस्टली ना पॅरेंट्स रागवतील म्हणून गोष्टी डिस्कसच करत नाही, बोलतच नाही. म्हणजे ती हमेशा मनामध्ये भीती असते की मला मी बोलायला गेलो, मी चुकलो तर मग माझे आईवडील मला बोलतील, मला रागवतील, मला मारतील. मग ते त्यांनी कधी चर्चाच नसते केलेली त्या विषयांवरती. मग असे बरेचसे विषय आहेत की जे मुलांच्या लाईफमध्ये त्यांच्या मनातच दबून गेले. आणि होमिओपॅथीमध्ये ना आम्ही सपरेशनला खूप इम्पॉर्टन्स देतो. राग असो, तुमचं कुठलाही इमोशन असो, राग, लोभ किंवा तुमचा आनंद, दुःख कुठलाही इमोशन असो, तो सप्रेस झाला याचा अर्थ तो डिसीज क्रिएट करणार पुढे चालून. सो तुमच्या इमोशन्सला व्हेंट मिळणं आवश्यक आहे. तो तुमचा राग असेल तर तो प्रॉपर पद्धतीने व्यक्त होणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या मनामध्ये सप्रेस नाही करून ठेवायचे कुठलाच इमोशन नाही. इव्हन सेक्शुअल थॉट्स असो, तुमच्या माइंडमध्ये कुठलेही निगेटिव्ह पॉझिटिव्ह थॉट्स असो, तुम्हाला ते एक्सप्रेस करता आले पाहिजे. पण ते प्रॉपर वेने व्हायला पाहिजे. सो दॅट तुम्ही आजारी नाही पडता. सर आता बेसिकली काय आहे, की सप्रेस करायचं म्हणजे नेमकी काय करायचं हा प्रश्न खूप मुलांना असतो. ते सप्रेशन मध्ये काय जातात, की बडे भैयाचं सजेशन ऐकू आपण, सप्रेस बडे भैयाकडेच करायचं. आणि मग कधी कधी खूप जास्त ड्रॉबॅक भेटला, की ह्या स्टेजवरती काय होतं, मुलांच्या लाईफ मध्ये एक पार्टनर येतो. सो पार्टनर डिसिजन हा पण एक त्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतो. बरोबर. मला नाही का ह्या गोष्टींवरती बोलायला काय, कारण की बिकॉज आय एम अ टीचर, मी 9-10च्या मुलांना बघतो. मस्त. तर त्या रिसेंटली त्या स्टेजमध्ये काय होतं, की हार्मोनल चेंजेसमुळे मुलं खूप अग्रेसिव्ह असतात, Correct. की तू मला बोललास कस काय, आय विल किल यू राईट नाव, की इतकं अग्रेशन असतं. आणि सेकंड मुलांचं काय असतं, की ते अग्रेशन लोकांना फॉर्म म्हणून दाखवायचं असतं, की मी किती स्ट्रॉंग आहे. करेक्ट. बट एक तर ती इनिशियल स्टेज असते, की तिथून मुलं एक तर चेंज व्हायला सुरुवात होतात, लाईक इट टर्निंग पॉईंट, की एक तर मुलगा जास्त चेंज होईल, प्रॉफिट कडे जाईल किंवा पॉझिटिव्ह थॉट्स कडे जाईल. अदरवाईज तो अशा निगेटिव्ह थॉट कडे जाईल की तिथून रिकव्हरी होणं इम्पॉसिबल आहे. बरोबर. तर ह्या स्टेजला ऍज अ टीचर म्हणून माझा हा क्वेश्चन, की टीचरसाठी तुमचं काय सजेशन असेल? मुळात टीचर ही अशी व्यक्ती आहे ना की जी त्या एज ग्रुपला प्रॉपर समजून घेऊ शकते. आणि स्पेसिफिकली 9, 10, 11, 12 हा इतका महत्वाचा टप्पा आहे ना, या एज मध्ये भरकटणं पण ह्याच एज मध्ये होऊ शकतं आणि रिकव्हरी पण छानपैकी व्हायची ती याच एज मध्ये होऊ शकतं. इथे रोल टीचरचा फार इम्पॉर्टंट, बिकॉज टीचरना खूप जवळपास एज ग्रुपचाच व्यक्ती असतो आणि त्याने ते दिवस बघितलेले असतात आणि त्याला त्याचे प्रॉपर अनुभव पण असतात. सो मी ज्यावेळेस टीचिंग करायचो ना, मी पण साधारण मी मेडिकलला असताना 2nd-3rd इयरला असताना मी 11वी-12वीच्या मुलांना बायोलॉजी शिकवायचो. सो बायोलॉजी असा सब्जेक्ट आहे ना की तिथे मुलं बरेचसे लाजतात आणि तिथे त्यांना ओपनली कधी डिस्कस केलेलं माहितीच नसतं. आता मुळात जर मुलांना तुम्ही त्यांच्या लेवल पर्यंत जाऊन शिकू शकला नाही तर तुम्ही काय कामाचे टीचर नाही. तर तुम्हाला त्या लेवल पर्यंत उतरणे की तुम्हाला मुलं फ्रीली फ्रँकली त्यांचे मनातले शंका, कुशंका, टेन्शन, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह सगळं काही शेअर करू शकतो. तो योग्य टीचर आहे माझ्या मते. सो टीचरचा रोल असा असायला पाहिजे की फॉर एक्झाम्पल की त्याचा स्ट्रेस कुठला एखादा मुलगा आहे, त्याचा परफॉर्मन्स एक्झॅक्टली चांगला होता आणि सडनली ड्रॉप झाला, तुमचं लक्ष पाहिजे. अरे हा तर चांगला करत होता अगोदर, मग आता याचा परफॉर्मन्स ड्रॉप जर होतोय तर काहीतरी याच्या लाईफमध्ये चालू असू शकतं का? त्याच्या मनामध्ये काही निगेटिव्ह चालू आहे का, स्ट्रेस चालू आहे का, काही त्याच्या लाईफमध्ये काही कॉम्प्लिकेशन आलेले आहेत. हे जर तुम्हाला समजायला लागलं ना तर तुम्ही तुमच्यासारखा टीचर पण कोणी असू शकत नाही आणि तुमच्यासारखा ऍज अ ह्युमन पण हा इतका इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ना की तुम्ही बघितलं असेल जुने जुने जे टीचर्स आहेत ना ते एकदम जवळीक आणि एकदम प्रेमाने प्रेम भावनेने प्रॉपर विचारपूस करून घरातल्यांशी कनेक्टेड असायचे, सगळ्यांशी डिस्कस करायचे, प्रॉपर मुलाला रागवण्यापेक्षा जास्त महत्व त्याच्या परफॉर्मन्सवरती, त्याच्या मेंटल हेल्थवरती दिलं जायचं. पण आता तसं होताना दिसत नाही. म्हणजे माइंडला जास्त इम्पॉर्टन्स मध्ये न देता तुम्ही सरळ त्यांच्याकडून फक्त स्कोरची अपेक्षा करणं, दॅट्स नॉट फेअर. ते मशीन नाही आहेत, ते कम्प्युटर नाही आहेत, ते मुलं आहेत. तर त्यांचा परफॉर्मन्स, त्यांची ओव्हरऑल हेल्थ, त्यांचं माइंड आणि बॉडी सगळं हे एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे टीचरची सुद्धा. सर आता बेसिकली काय होतं,
टीचर्स हँडल आउट तर करतात, हम्म. पण टीचर्स कसं करतात की सपोज काही टीचर असतात की जे एज एज वाईज बघितलं 25-26 चे टीचर्स आहेत, ते बेसिकली हँडल करतात मॅच्युरिटी, हम्म. की बिकॉज दे आर ऑल्सो सफरिंग फ्रॉम दॅट स्टेजेस. हम्म. बट जे ओल्ड टीचर असतात Correct. ते स्टेजेस मध्ये त्या मुलांना तसं सपोर्ट नाही करू शकत. Correct. आणि मग काय होतं की मुलांना त्या टीचर बद्दल पण एक द्वेष भावना तयार होते. हम्म. आणि मुलांचं काय होतं की मुलं त्या टीचरकडे कन्सल्ट करण्यापेक्षा मग आपल्या मित्रांसोबत कन्सल्ट हम्म. करणं, मोठ्या मुलांसोबत कन्सल्ट करणं, जे त्यांचे आयडियल आहे त्यांच्यासोबत कन्सल्ट करणं. आणि 101% त्या मुलांना पण याच्यातलं काहीच माहित नसतं. Correct. सो दे आर ऑल्सो फॉलो दॅट पाथ की जो चुकीचा आहे हम्म. ऑफकोर्स. आणि मग इथूनच मुलांना एक संगत लागते सिगरेटची, Correct. दारूची वगैरे. बट मग आता ह्या गोष्टीला कुठेतरी रिस्पॉन्सिबल एक एज्युकेशन सिस्टम आहे. हम्म. जसं की तुम्ही आता 11-12च्या मुलांना शिकवलेलं आहे biology. Correct. Correct. आता तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल सर की ज्यावेळेस तुम्ही बायोलॉजी शिकवताना परफॉर्म करता, ज्यावेळेस रिप्रोडक्शनचा चॅप्टर चालतो, हम्म. मुलांच्या तोंडावरती एक स्माइल असते. बट ती स्माइल एज्युकेशनची स्माइल नसते, ती ऑकवर्डनेसची स्माइल असते. Awkwardness is minus. आता सर काहीतरी शिकवणार आहे हम्म. आणि ते आपल्याला ऐकायला इतकं फॅसिनेटिंग आहे Correct. की ती गोष्ट कुठेतरी बदलण्याची एक गरज पडलेली आहे सोसायटीमध्ये. बरोबर. तर सोसायटीमध्ये असे कुठले आपण उपक्रम करू शकतो की जेणेकरून ना हे बदलते? मुळात ना विषय ना ज्या पद्धतीने समोर येतो ना मुलांच्या, हम्म. तो खूप रॉंग आहे. हम्म. काय होतं ना की ज्यावेळेस हा ऑकवर्डनेस काय येतोय, लहानपणापासून त्या मुलांना ना अशा पद्धतीने सांगितलं गेलंय ना की सगळ्या गोष्टी त्यांना ज्यावेळेस समोर जातात त्यावेळेस ऑकवर्ड फील व्हायला लागतात. आता कॉमन गोष्टी आहेत ह्या, बट प्रॉब्लेम काय होतोय ना की जसं अग्रेशनचा विषय आला, हॉर्मोनल चेंजेस म्हणजे आता फॉर 16-17च्या एज मध्ये मुलांचं अग्रेशन खूप जास्त असतं. मुलींमध्ये सुद्धा आता अग्रेशनचं प्रमाण वाढत चाललंय, तर त्याच्यामुळे सुद्धा हॉर्मोनल इश्यूज वगैरे पण समोर येत आहेत. हम्म. तर मग हे कुठेतरी ना आपण होण्याचं मेन जे मी कारण मानतो ते थोडंसं आपलं जे कल्चर सोडून किंवा आपले जे इथिक्स सोडून आपण ज्यावेळेस वेस्टर्नायझेशन कडे जायचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस आपल्याला आवडायला नाही लागत. आपल्याला काही गोष्टी जे इझी गोईंग गोष्टी फार आवडतात, हार्डवर्क नको वाटायला लागतं. तर मुलांचं बिहेवियर पण त्यानुसार बदलत जातं आणि माणूस प्रेमाचा भुकेला आहे. होतं काय की जसं तुम्ही म्हणलात की मुलं भरकटतात, स्मोकिंगच्या मागे लागतात किंवा तो कोणतरी गुरु भेटून जातो त्याच्या मागे लागतात. ते काय होतं, ज्यावेळेस घरामध्ये माणसाची हिंमत नाही होत ना काही गोष्टी बोलायची, डिस्कस करायची, त्याला सतत जर घरामध्ये टेन्शन, स्ट्रेस, चिडचिड, कोणतरी धावून जातंय, बोलतंय, रागवतंय, असं जर कधी होत असेल तर तो मुलगा ऑटोमॅटिक कुठेतरी अटॅच होणार. त्याला प्रेमाची भूक आहे. त्याला जो व्यक्ती त्याला जीव लावेल, जसं की एखादा दादा, कुठला कोणतरी मित्र भेटला, कोणतरी सिनियर भेटला, तो त्याला जर प्रेमाने समजून सांगत असेल तर त्याला तो हवा असं वाटतं, त्याच्या सहवासात तो राहील, त्याचा तो चेला बनून जाईल, त्याच्या लाईफमध्ये तो काय उद्ध्वस्त करू शकतो त्याला त्याची जबाब मिळेल. पण जर चांगला भेटला तर चांगलं येऊ शकतो. बट समहाऊ मुलांच्या बिहेवियर मध्ये जे काही आज बदल होत आहेत, मेन कारण त्यांच्याशी प्रॉपरली एक्सप्रेशन जे व्हायला पाहिजे पॅरेंट्सचं आणि त्यांचं जे ट्युनिंग व्हायला पाहिजे ते न होणं सगळ्यात महत्वाचा विषय. सो इथून पुढच्या काळामध्ये ना एक तर मोबाईलमुळे काय झालं ना की खूप साऱ्या अशा गोष्टी की ज्या नॉलेजचा पार्ट जो मुलांना एक प्रॉपर वेनी समजायला पाहिजे तो खूप वेगळ्या पद्धतीने समोर येतोय. तर मुलांना बिघडायला वेळच लागत. मी बिघडायला म्हणण्यापेक्षा असं म्हणेल की पॅरेंट्सचंही लक्ष असणं आवश्यक आहे की आपली मुलं मोबाईलवरती रात्री उशिरा आहे जेव्हा काहीतरी बघतात तर तुम्हाला माहित पाहिजे की ते नेमकं काय बघतात. सो समहाऊ ती ट्रान्सपरन्सी ठेवा. पॅरेंट्सला एक सिम्पलची रिस्पॉन्सिबिलिटी एवढीच असते की तुम्ही पण घरामध्ये एक टायमिंग ठेवा की या टाइम नंतर आपल्याला मोबाईल कोणीच नाही बघायचा. हा टाइम झाला 10 वाजले की मोबाईल सगळ्यांची एका ठिकाणी बंद करून ठेवा आणि त्यानंतर सकाळी जे तुमचं काम असेल तेव्हाच. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा टेक्नॉलॉजीचा यूज तुम्ही चांगल्या कामासाठी केला तर त्याचे फायदे आहेत. तो जर समजा निगेटिव्ह त्याचे फायदे व्हायला लागले मग सगळ्यांनाच त्रासदायक. सर आता आपण मुलींच्या पण एक हेल्थ लाईफ बद्दल बोलूया. आता रिसेंटली कल्चरमुळे काय होतं, वेस्टर्न कल्चरमुळे गर्ल्स काय होतं अट्रॅक्ट होतात स्मोकिंग, अल्कोहोल बरोबर. वगैरे. तर एक पूर्वीचा काळ होता की ज्यावेळेस मुली त्या जॉनराकडे नव्हता की एक तर म्हणजे रिसेंटली आपण बघितलं 90s किंवा 20sचा जो टाइम पिरियड त्याच्यामध्ये मुलींचं काय असायचं बेसिकली स्टडी, घरच्यांचं रिस्ट्रिक्शन्स आणि स्टडी करायचं आणि काहीतरी सेटल होऊन एकदम लाईफ सेटल करायची. बट मॉडर्नायझेशनमुळे किंवा एक खुल्या विचारांचा प्रवर्ग जो तयार झालेला आहे सध्या, बरोबर. तर त्यामुळे मुलींचं स्मोकिंग करणं, अल्कोहोल करणं Correct. एका क्रायटेरियामध्ये हे दोघां म्हणजे मेल आणि फिमेल साठी हानिकारक आहे. बरोबर. तर सो फिमेलला कसं अफेक्ट होतोय? ऍक्च्युली काय होऊ लागलंय ना की जसं आपण वेस्टर्नायझेशनला फॉलो करायला लागलोय किंवा ही जी यंग जनरेशन आहे त्याचं जास्त कल वेस्टर्न क्लोथिंग, वेस्टर्न लिव्हिंग, वेस्टर्न लाईफस्टाईल जगण्याकडे त्यांचं जास्त कल आहे.
जंक फूड, फास्ट फूड सगळं याच्यावरती जास्त कल आहे. त्यांना असं वाटतं की जसं मुलं करतात तसं आम्ही पण करायला आजकाल हरकत नाही. आम्ही मुलांच्या बरोबरीने लाईफ जगणार, आम्ही मुलांच्या बरोबरीने शिकणार. हरकत नाही. सगळं चांगलं आहे. तुम्ही मुलांच्या बरोबरीने करा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण काय होतंय ना, हॉर्मोन लेव्हलला याचे खूप वाईट परिणाम समोर येत आहेत. फॉर एक्झाम्पल एखादी मुलगी की खूप जास्त अग्रेसिव्ह दिसते तुम्हाला. मी एक्झाम्पल आपण केसच्या हिशोबानेच बघूया. मुलींमध्ये अग्रेशन वाढलंय हे सगळ्यांना माहिती आहे. घरातले कामं नको वाटतात, घरांमधलं कंपॅरिझन मुलांसोबतचं वाढलंय, की त्याला कसं देता, मला कसं काय देत नाही, मला का बरं त्याच्यापेक्षा वेगळी वागणूक देता. त्याच्यानंतर मला जीन्सच पाहिजे, टॉपच पाहिजे. मुलींचे जे ट्रेडिशनल कपडे होते, मुलींना आवडत नाही आजकाल. त्यांना मुलांसारखं राहावं वाटतं आजकाल. सो समहाऊ तुमचं माइंड आहे ना, मुलांसारखं होऊ पाहत आहे. मग जर समजा माइंड तुमचं त्या मुलांसारखं वागण्याचा प्रयत्न करतंय, तर तुमच्या सिस्टीम मध्ये जे हॉर्मोन्स बनणार ते पण थोडेसे तसेच बनायला लागतात. तुम्ही बघितलं असेल मुलींना हलकीशी अप्पर लिप ग्रोथ, अप्पर लिप्स वरती ते ना हेअर ग्रोथ दिसते, हा. इकडे पण दिसते. बऱ्याचशा मुलींना आहे आजकाल हा प्रॉब्लेम. सो ते कुठून येत आहे? त्याचं मेन कारण काय माहितीये? टेस्टोस्टेरॉन लेवल जे पुरुषांचं हॉर्मोन मानलं जातं ते मुलींमध्ये वाढत चाललंय. हा. सो हे का वाढतंय? कारण ते कंपॅरिझन, स्वभावाशी जोडणं, ते मुलांसारखं वागणं, मुलांसारखं धावून जाणं, अग्रेशन, चिडचिड, धावपळ हे सगळं जे आहे ना मुलींच्या शरीरावरती खूप डॅमेजिंग इफेक्ट समोर येत आहेत. तर मग आज एक पीसीओडी नावाचा आजार आहे, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. त्याच्यामध्ये ना मुलींच्या हॉर्मोनल लेवल्समध्ये चेंजेस होतात. टेस्टोस्टेरॉन लेवल जे की असतं हॉर्मोन्स मुलींमध्ये टेस्टोस्टेरॉन पण ते फार कमी प्रमाणात असतं, पण ते वाढत जातं आणि इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन कमी होतात. तर हे पीसीओडी मध्ये व्हायला लागतं. तर पीसीओडी या आजारामध्ये मग अप्पर लिप्स वरती हेअरची ग्रोथ होणं, चेहऱ्यावरती फेसवरती ग्रोथ होणं, वजन वाढत जाणं, मेन्स्ट्रुअल सायकल इरेग्युलर होणं किंवा बऱ्याचशा फिमेल्सला मेन्सेस लवकर येतच नाही, 3-3, 6-6 महिने मेन्सेसच येत नाही. तर हे का होत चाललंय सगळं? कारण ते जे हॉर्मोन जे शरीरात नाही वाढायला पाहिजे मुलींच्या ते वाढत चाललेत आणि ते केव्हा वाढतात? ज्यावेळेस मुली अग्रेसिव्ह होत आहेत, चिडचिड्या होत आहेत, धावून जात आहेत. तर हे सगळं माइंड बॉडी कनेक्शन आहे परत. म्हणजे माइंड जर तुमचं अग्रेसिव्ह असेल तर तुमच्या सिस्टीम मध्ये टेस्टोस्टेरॉन रिलीज होणार. हे पुरुषांना सूट होतं, जमून जातं. पुरुष काय धावून जातील, रागवतील, मारतील हे त्यांच्या पर्सनल मॅटर सूटही करत असेल. पण त्यांच्यात मुलींसारखे बदल नाही होते ना. मुलींमध्ये मुलांसारखे बदल होत आहेत. उद्या चालून तर पीसीओडीचं कॉम्प्लिकेशन काय आहे? इन्फर्टिलिटी, म्हणजे प्रेग्नन्सी राहत नाहीये. तर मग हे सगळे जर समजा कॉम्प्लिकेशन एवढे टोकाला जाणार असतील, म्हणजे ऑलमोस्ट मी तर बघतोय की 5 पैकी 1 मुलगी पीसीओडीने त्रस्त आहे. म्हणजे जर रेशो जर बघितला तर खूप खराब सिच्युएशन आहे फ्युचरमध्ये. प्रेग्नन्सी इव्हन आता सुद्धा आयव्हीएफ सेंटर किती ओपन झालेत. हो. प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून किती टाईपचे ट्रीटमेंट चालू आहेत. आयव्हीएफ असो, आययुआय असो, म्हणजे तो तर त्यांचा बिझनेस पार्ट झाला. पण ह्याचा मेन कॉज जर बघितला तर हे जे रिझन्स आहेत हे सगळे इम्प्लांट कुठून होतात? ते मुलींच्या स्वभावामध्ये जे बदल होत आहेत बाय द टाइम. मुलींना इन्सिक्युरिटीची फिलिंग खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही कुठलाही न्यूजपेपर ओपन करा, कुठलाही चॅनल ओपन करा, टीव्ही ओपन करा, मुलींच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने रिप्रेझेंट केलं जात आहे समाजामध्ये ते रिप्रेझेंटेशनच रॉंग आहे. तर एक तुम्ही एखादी रेपची न्यूज आहे वाचली एखाद्या पेपरमध्ये किंवा मागे जसं दिल्लीला वगैरे रेप केस झाल्या, कोलकाताला झाल्या, तर ह्या केसेसचा इम्पॅक्ट मुलींवरती काय पडतो? मुलींना इन्सिक्युरिटीची फिलिंग येणारच ना. तुम्ही ज्या पद्धतीने सध्या समाजामध्ये इम्बॅलन्स चालू आहे त्याचा परिणाम मुलींच्या मेंटल हेल्थवरती होतो. अल्टिमेटली त्यांचा हॉर्मोनल लेवलला पण त्याचा परिणाम होतो. म्हणून हे सगळे आजार एवढे महत्वाचे काढतायत. तर त्याचा मेन कॉज जो आहे तो त्यांचा माइंडसेट आहे. मुलींना सेक्युरिटीची फिलिंग येणं अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांचं अग्रेशन कमी होणं गरजेचं आहे. मुलींना आजकाल मुलींनी जे करायचे जे बेसिक ट्रेडिशनल काम आहेत ते आवडतच नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल घरातले कामं असो, त्यांना घरातले छोटे मोठे सॉफ्टली बोलणं असो, प्रेमाने एकमेकांशी डिस्कशन करणं असो, असं होत नाही आजकाल. थोडं चेंज होत चाललंय सगळं. सो ह्याचा मेन कॉज जो आहे तो घरातलं वातावरण फार इम्पॉर्टंट आहे. मुलांशी एकदम प्रॉपरली प्रेमाने डिस्कशन होणं आवश्यक आहे. आता पीसीओडीच्या केसेसमध्ये ना ज्या पॅरेंट्समध्ये मी माझ्या एका व्हिडिओमध्ये हे बोललेलो आहे की ज्या घरामध्ये सारखं वाद होत आहेत त्या घरातल्या मुलींमध्ये टेस्टोस्टेरॉनचं लेवल वाढत जातं. मुलं लिटरली म्हणजे 20-22-23चे जे मुलं मुली आहेत ना, ज्यावेळेस आमच्याकडे केस टेकिंगला येतात ना, त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही त्यांना प्रश्न विचारतो लग्नाबद्दलचा, त्यावेळेस त्यांचं सरळ मत असतं आम्हाला लग्न नाही करायचं. आणि का नाही करायचं असं विचारलं ना, त्यांचं म्हणणं असतं यांनी काय केलं लग्न करून? आमच्या समोर आयुष्यभर तर भांडण राहतात. कुठेतरी अल्कोहोलचा घरामध्ये वावर असला, म्हणजे फादर अल्कोहोलिक असला, ब्रदर अल्कोहोलिक असला, मुलींना इन्सिक्युरिटी फील होते. त्यांना नको वाटतं. लग्न म्हणजे असे भानगडी असतात, असे स्ट्रेस असतो, नवरा अल्कोहोलिक असतो, XYZ असतो. त्यांच्या मनामध्ये ते इम्प्लांट होत आहे कुठे ना कुठे. सो त्यांना एक इन्सिक्युरिटी फिलिंग येते. त्याचा परिणाम म्हणजे त्यांचे हॉर्मोनल सायकल्स इश्यूज बनतात.
सो कारण मुलींना दोष देऊन उपयोग नाही. समाजामध्ये पुरुषांचं पण बिहेवियर जे बदलत चाललंय ते पण नॉर्मल अपेक्षित आहे. कारण मुलींना सिक्युरिटी देण्याचं काम पुरुषांचं आहे. पुरुषच जर ते ठरल्यासारखं करतील तर मुलींना सिक्युरिटी कोण देणार? सम हाऊ जे काही आजार आजकाल आहेत त्याच्या मागचं जर मेन कॉज फाइंड आउट केला तर तो मोस्टली सायकोसोमॅटिक निघतो. म्हणजे सायकोसोमॅटिक म्हणजे कसं, पहिले इकडे असर होतं मग त्याच्यानंतर शरीरावरती असर होतं. मग असे काही जे आजार आजकाल जास्त वाढत चालले त्याचा मेन फोकस, मेन कारण हे आपलं थॉट प्रोसेस आहे. सर आता आपण एज बद्दल बोलतो, हम्म. आपण मुलींच्या पीसीओडीज बद्दल बोलतो, त्यामध्ये आपण मेंटल स्टेबल घेतली, आपण सगळ्या गोष्टी कन्क्लूड केल्या. आता ह्यावरती ह्याच्यापेक्षा बेस्ट क्वेश्चन मला वाटत नाही असेल की आता रिसेंटली काय होतंय की कुठलाही एक मुलगी असेल, तिच्या घरातलं बिहेवियर जसं म्हटलं अल्कोहोलिक असेल किंवा थोडं ऍग्रेशन मध्ये असेल, सर ते इन्सिक्युरिटीकडे जास्त तयार होते किंवा ते टेस्टोस्टेरोन लेवल वाढणं वगैरे. एक नेक्स्ट स्टेज आहे. बट एक 18 ते 20 वर्षांच्या मुलांमध्ये काय की रिलेशनशिप तयार होते. सो तुमचं एक असं पर्स्पेक्टिव्ह द्या मला की जे नवीन नवीन रिलेशनशिप मध्ये जर लोक आहेत त्यांच्यासाठी हेल्दी ऍडवाइस काय ह्या कंडिशनला रिगार्डिंग? सगळ्यात पहिलं तर मी एक ऍडवाइस करेल, काय आहे ना, या एज ग्रुपमध्ये ह्या गोष्टी घडतात, नॅचरल आहे, ठीक आहे. तुम्ही वाहत जाणं एक्सपेक्टेड नाहीये. तुम्ही त्याला वाईजली प्रॉपर डिसिजन जर घेऊ शकलात ना लाईफमध्ये, त्या केसमध्ये तुम्ही लाईफमध्ये खूप काही मिरॅकल्स घडू शकता. मला काय वाटतं की तुम्ही सगळ्यात पहिले ना स्वतःला स्टेबल करणं आवश्यक आहे. तुम्ही कोणत्या बेसिसवरती समोरच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिप बनवताय ते फार इम्पॉर्टंट आहे. तुमच्या स्वतःकडेच काही नाहीये, तुम्ही रिलेशनशिप बनवायचा प्रयत्न. ताण चारों के स्वप्ने दिखाना. हा, कारण ड्रीम्स बघणं इट्स ओके, बट प्रॉब्लेम काय होतो ना की मुलांना ना त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला ना खूप जास्त, तुम्ही त्याच्यात वाहत गेलात तर तुमचं लक्ष ऑटोमॅटिक करिअरकडनं निघून जातं. मी राईट रॉंग जज नाही करणार, कारण हा लाईफचा पार्ट आहे, हॅपन्स. बट द थिंग इज की मुलांच्या त्या एज ग्रुपमधनं मला असं वाटतं की त्यांना प्रॉपर गायडन्स नसतं, काहीतरी चुका घडत जातात, कुणीतरी फूस लावतं. बऱ्याचदा तर मुलांना स्वतःची फिलिंग नसते, कोणतरी चल म्हणलं की चालू सुरू, ती तुमची स्टोरी सुरू होऊन जाते. बडे भैया. हा, बडे भैया असतात, कुणीतरी असतं, नाही चल तुला ती बघते बरं का, असं म्हणलं की तो बिचारा त्याच्याच अडकून जातो. म्हणजे तुमचं स्वतःचं लॉजिक कमी आणि बाकीच्यांच्या ओपिनियनवरती तुम्ही चालताय, तसं नाही व्हायला पाहिजे. मुळात मला असं वाटतं ना की आता फॉर एक्झाम्पल मी डॉक्टर आहे, मी डॉक्टरीच करायला पाहिजे. माझ्या डॉक्टर की फील्डशी संबंधित मी माझं काम करतोय म्हणून मी म्हणजे सर्व्हाइव्ह करतोय. लोहार काम करणारा माणूस लोहारकीच करेल, सुतार काम करणारा माणूस सुतारकी करेल, तरच तो सर्व्हाइव्ह करेल. करेक्ट? सो स्टुडंटचं काम काय? अभ्यास करणं. आता त्या सिच्युएशन मध्ये जर तुम्ही दुसरं काही करत असाल, अल्टिमेटली तुमची लाईफ प्रॉब्लेम क्रिएट करणारच ना. सो द थिंग इज तुम्हाला बॅलन्स नाही करता येणार त्या सिच्युएशनला, कारण तुम्ही त्या एज ग्रुपनुसार तेवढे मॅच्युअर नाही की तुम्ही त्याला पटकन डील करून मोकळे व्हाल. बिकॉज तुम्ही फायनान्शियली जरी स्टेबल असाल, बॅकग्राऊंडला फॅमिलीमध्ये भरपूर पैसा असेल, तरी पण तुमचं सत्सत्व बुद्धी तिथं काम नाही करत. बिकॉज हे टेम्पररी रिलेशनशिप्स असतात. बऱ्याचदा असं होतं ना की तुम्ही ज्यावेळेस 23, 24, 25 होता ना, त्यावेळेस तुम्हाला कळायला लागतं की नाही यार, माझी चॉईस किंवा काहीतरी गडबड आहे, मला प्रॉपर डिसाईड करता येत नाहीये किंवा मी करू शकत नाही. तिथे तुमच्यामध्ये ती मॅच्युरिटी असणं आवश्यक आहे. तुमचा लाईफ पार्टनर तुम्ही चूज करताय, रिलेशनशिपमध्ये तुम्ही जात असाल, तुम्हाला हे कळणं आवश्यक आहे की खरंच माझ्यासाठी हे योग्य आहे की नाही. मग ती मॅच्युरिटी येण्यासाठी तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवायला, कारण आपण इम्पेशंटली जेव्हा काही डिसिजन्स घेतो ना, मला आत्ताच पाहिजे आणि हे आत्ताच झालंच पाहिजे, असं जेव्हा तुम्ही पकडून चालताना तेव्हा तुम्ही तुमचं करिअर उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर असता. तर सम हाऊ स्टेबल राहा. काही गोष्टींना महत्व आहे, म्हणजे वेळ देणं फार महत्वाचं आहे. एक 18-20च्या वयातल्या मुलांचं मला असं वाटतं की तुम्ही थांबा ना, 24-25 पर्यंत थोडं पेशन्स ठेवा. मग तुमची तीच माइंडसेट तेव्हा राहतं का बघा. जर तुमचा माइंडसेट तुम्ही त्या व्यक्तीबद्दलचं तसंच राहत असेल, तुम्ही लाईफमध्ये सेटल झालात, मग करा ना तुम्हाला जे करायचं. बट त्याच्या आधी तुम्ही जर निर्णय घेत असाल, दॅट्स नॉट फेअर. बिकॉज तुम्ही काहीतरी चुकीचं डिसिजन घ्याल, बिकॉज यू आर नॉट फायनान्शियली स्टेबल. आणि फायनान्शियली स्टेबल असणं हाच आपल्याकडे क्रायटेरिया आज पण. म्हणजे कुठलाही बाप मुलगी द्यायचा असेल तर कुणाला, तर तो पहिले बघतो की मुलगा काय करतो, किती कमवतो. तो समहाऊ तो विषय जर येणारच असेल पुढे, सो तुम्ही स्वतःला पहिले तेवढं स्ट्रॉंग बनवा, फायनान्शियली आणि ओव्हरऑल मेंटली, फिजिकली सगळ्याच गोष्टींबाबतीत तुम्ही स्वतः पहिले तेवढे स्ट्रॉंग बना आणि मग डिसिजन घ्या. कारण गडबडीमध्ये 18-20च्या एज मध्ये तुम्ही डिसिजन घ्यायला जाल तर नक्की काहीतरी गडबड होऊ शकते. म्हणजे तुम्ही रनअप करा पण डिसिजन व्यवस्थित घ्या. सर खूप सारे डिस्कशन झाले, खूप छान वाटले डिस्कशन करून. अँड बेसिकली जो जनरेशन तुम्ही सांगितलं की ज्या आज खरंच एक युथला गरज आहे, बिकॉज इंडिया इज द युथ कंट्री. त्याच्यामध्ये 51% युथच आहे. बरोबर. आणि त्यांची बेसिकली हेच प्रॉब्लेम आहे, एन्झायटी, स्पिरिच्युअलिटी, डिप्रेशन, फॅटिक वगैरे सगळ्या ह्याच गोष्टी आपण डिस्कस केल्या.
आणि मेजॉरिटी आपण या गोष्टीवरती खूप चांगले डिस्कशन केलं. आय होप की लोकांना व्ह्युअर्सला चांगले व्यवस्थित समजलं असेल. अँड थँक्यू सर इतकं चांगलं डिस्कशन दिल्याबद्दल. आता यानंतर जे काही जरी क्वेश्चन असतील ते आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये नक्कीच कव्हर अप करू. यानंतर आपण खूप सारे पॉडकास्ट करणारच आहोत. नक्की. आय होप तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल. बिलकुल खूप छान वाटलं. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप छान. आणि अशा पॉडकास्टची खूप गरज आहे ऍक्च्युली. मला असं वाटतं ना की इवन आता सध्याच्या कंडिशनला सुद्धा ना आम्ही जास्त जे फोकस करतोय ते मेंटल हेल्थवरतीच फोकस करतोय. बिकॉज होमिओपॅथी ना असं सायन्स आहे ना की जे रूट कॉज वरती जास्त वर्क करतं. आता आजच्या जमान्यामध्ये जे काही आजार आहेत ना, अॅक्यूट आणि क्रॉनिक दोन टाईपचे जो मोस्टली आजार असतात. अॅक्यूट म्हणजे सहज 2-4 दिवसांचा आजार, पण क्रॉनिक डिसिजेस खूप जास्त वाढले. आणि याच्या मागे ना कारण पण तशीच आहेत. सो क्रॉनिक म्हणजे लॉंग टर्म चालत आलाय आणि ते आजार ठीकच होत नाही. सो त्या केसेसमध्ये ना प्रॉपर जर आपण हिस्ट्री घेतली तर असे काही कारण सापडतात की जिथे स्ट्रेसच समोरत नाही. स्ट्रेस, टेन्शन, ताणतणाव काहीतरी त्याच्या बॅक हिस्ट्रीमध्ये सापडतं. सो मला काय वाटतं ना की इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला जर कोणी एखाद्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला सर्जरी सांगितली आहे, तुम्ही सर्जरी करण्याआधी त्याला होमिओपॅथीमध्ये, आयुर्वेदामध्ये काही ऑप्शन आहे का? ते पहिले सर्च करा. गडबड नका करू. बिकॉज तुमच्या लाईफचा खूप मोठा डिसिजन असतो. कारण सर्जरी नंतर आपलं सिस्टीम नॉर्मल पहिल्यासारखं नाही राहत कधीच. सो मला काय वाटतं की ज्या गोष्टी अशा गोष्टी आहेत ना की जिथे फार जुनाट आजार आहेत किंवा सर्जरी सांगितलेली आहे, होपलेस केसेस आहेत तुमच्याकडे काही, तर त्या तुम्ही नक्की होमिओपॅथीमध्ये ट्राय करा. आयुर्वेदिकमध्ये ट्राय करा. जे नॅचरल सिस्टीम ऑफ मेडिसिन आहेत त्याच्यामध्ये ट्राय करा. बिकॉज इथून पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं ना की कमर्शियलायझेशन जे चालू आहे मार्केटमध्ये, की खूप मोठ्या अमाऊंटमध्ये पैसा लागून जातो दवाखान्यांसाठी. तिथे आणि इंडियासारख्या, भारतासारख्या देशामध्ये ना की इकॉनॉमिकल इश्यूज खूप जास्त आहेत. इव्हन बऱ्याचशा केसेसमध्ये मी बघितलंय की लोकांच्या घरातलं इकॉनॉमिकल सूत्र सगळं डिस्टर्ब होऊन जातं. एखादा आजार घरात आला, एखादा मोठ्या आजाराचा पेशंट असला घरामध्ये, ते सगळं फॅमिली डिस्टर्ब होऊन जाते. इन दॅट केस ऑल्सो होमिओपॅथी, आयुर्वेदामध्ये आपण मस्तपैकी याला ट्रीट करू शकतो. लोकांपर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे आणि त्याचं हे सगळ्यात छान माध्यम आहे. पॉडकास्ट अशी गोष्ट आहे की आता युथ मध्ये खूप जास्त प्रचलित आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की मुलांनी थोडंसं या गोष्टींना इम्प्रोवाइज करून थोडंसं लोकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन कशी पोहोचवता येईल जरुरी आहे. खूप छान वाटलं सर बोलून. आय होप की हा पॉडकास्ट आपल्या इथे संपवावा लागतोय. बिलकुल. बट इन फ्युचर आपण खूप सारे पॉडकास्ट करू. नक्की. अँड व्ह्युअर्सचे काही क्वेश्चन असतील तर ते नक्की डिस्कस बिलकुल. करू. थँक्यू सो मच. थँक्यू.